साकीनाकाचा महाराजा यावेळी तुझ्याकडे आहे. जुन्या गोष्टी ज्या चालत चालल्या, आता अजय वगैरे नेहमी येतो. हा. बरेच जण मला विचारतात की परेल मध्ये का तू दिसला पाहिजे, 4 लाख बोलावे असं करून हसत पळत दादाचा जायचं. बजेट काय परेलला जाणं मुश्किल नाहीये, कधीही येऊ शकतो. अच्छा. ओम तांडव हो. ही मूर्ती साकार केली. हो, असं खेतोडीच्या राजाबद्दल पण तो कॉन्सेप्ट होता, पाठी उपनगरातली सर्वात उंच मूर्ती अशी टॅगलाईन करतात. त्याला म्हणलं, त्याच्यापेक्षा असं करा ना, महाराष्ट्रातली सर्वात महागडी मूर्ती. अजय भाई, हाँ बोलिए। किधर आए अपन? वसई आ चुके हैं। वसई। हाँ मगर तुम कैसे छुट्टी ले लिए, क्यों? भाई, मतलब बहुत ही बड़ा मूर्तिकार के पास जा रहे हैं ना, हाँ। इसके लिए थोड़ा टाइम निकालना इतना पड़ेगा। एक्साइटमेंट है क्या अरे बहुत केपी ज्यादा आर्ट्स है, के लिए? बहुत ज्यादा है, हाँ। बहुत ज्यादा और है। एक बार मैं थैंक यू बोलना चाहूंगा अजय को हाँ, हाँ। कि एक फोन पे उसने छुट्टी लेके यहाँ पे आ गया है। अभी हम जाके केपी आर्ट्स में बात करेंगे सब लोग से, तो आप सब वीडियो पूरा देखो, बहुत एक्साइटमेंट होने वाला है। वीडियो में। हाँ, तो आप प्लीज इसको सब्सक्राइब करो, लाइक करो और इसको वीडियो को पूरा देखो। चलो। हाय एवरीवन, जय गणेश दोस्तों, एक नई वीडियो में आपका फिर से स्वागत है। तो आज हम लोग आए हैं वसई में। तो क्या बोलना चाहते हो? दादा ने मतलब इमरजेंसी अर्जेंट में कॉल किया। अर्जेंट बिर्जेंट कुछ नहीं होता है भाई। अर्जेंट नहीं होता है। हाँ, अपने को हाँ, दादा से मिलना था। हाँ, हाँ। और तू आ गया, वो अच्छा किया, क्योंकि हाँ, मुझे भी टाइम था दादा से मिलने का। बरोबर है। अभी सब राम भरोसे, दादा अपने से मिलता है कि नहीं, क्योंकि दादा बहुत बिजी रहता है काम में। बराबर बराबर। समझे क्या? धीरे धीरे मतलब टाइम भी नजदीक आ रहा है गणेश हाँ। उत्सव का, टाइम बहुत कम बचा है। हाँ। तो अभी हम लोग चलेंगे उनके ऑफिस में, वसई में जो उनका ऑफिस है। अभी तू सबको पता कि यहाँ पे एक वर्कशॉप भी बन गया उनका। बराबर बराबर। इन लोग दिखा चलते देते। फिर हाँ। वर्कशॉप में नजर मारते। तो यहाँ पे उनका एक ऑफिस है यहाँ पे, और यहाँ पे एक कारखाना है उनका। यहाँ पे मतलब मूर्ति का काम चालू है। काम चालू नहीं, अभी होगा। काम चालू होगा मतलब। हाँ, होने वाला है। तभी हम आए हैं। हाँ। मैंने तो इसको जबरदस्ती बुला लिया भाइयों। एड़ा बना दिया मैंने आने इसको। वाला नहीं था। आने वाला नहीं था ये, हाँ, पर इसको मैं जबरदस्ती बोला, तू चल, जाके तो आते हैं केपी आर्ट्स। देखिए यार। दोस्तों, ये नाम को आप ध्यान से देखो। अरे भाई, ये नाम पूरा बहुत मुंबई में फेमस था। फेमस है। हाँ, बराबर बराबर। अभी थोड़ा 4-5 साल से ज्यादा आ नहीं रहा है, हाँ, 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 इससे थोड़ा सा अभी वसई में ही चल रहा है। बराबर। आ जाओ। आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आ जाओ, आ जाओ। दोस्तों देखो, दादा उधर सामने बैठा है। थोड़ा जूम कर भाई, जूम कर, जूम कर। क्या कर रहा है दादा? जूम कर रहा हूँ। क्या दादा कर तो रहा है? मूर्ति का काम कर रहे हैं। आ जा। हाँ, ये के भाई है, अच्छा, ठीक है, आ जाओ। ठीक है, ठीक है। आ जाओ भैया। लाइट कम है। हाँ। देखो दादा मूर्ती बना रहे हैं अभी। गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग. कसा आहेस? बस मस्त, मजेत, उड्या मारतोय. उड्या मारतोय? काय म्हणतो? मग आज आम्ही मुलाखत घ्यायला आलोय तुझी. काय बोलतो ते? काय असतं मुलाखत म्हणजे कसं असतं ना दादा, की आम्ही तुला विचारणार आहेत काही प्रश्न. आमचे व्ह्युअर्स आणि भरपूर जण ना एक्साइटेड आहेत. कशाबद्दल रे बाबा? दादा काय बोलणार आहे. आज आम्ही आलो आहोत केपी आर्ट्स मध्ये, कुणाल दादाकडे. दिसतंय ना, दादा गणपती बनवत आहेत. आता कसं आहे ना, हे खूप आमच्यासाठी चांगलं आहे की दादा आम्हाला भेटले आणि वेळ दिला दादाने, खूप महत्त्वाचा. नाहीतर ते खूप बिझी असतात म्हणजे गणपतीच्या कामांमध्ये. आता आपण दादांबरोबर बोलूया. दादा कसा आहेस? बस मस्त. मस्त. बोल. थोड्याफार आपण जुन्या आठवणींबद्दल बोलूया का? कोणत्या सालच्या? कोणत्या सालच्या? लक्षात ठेवा काय बोलता दादा, कोणत्या सालच्या? जेव्हा दादा आला होता फर्स्ट टाइम परेल वर्कशॉप मध्ये, त्या सालच्या. बोल. कितव्या साली आलेला दादा तू? 2015. 2015. दादा जेव्हा 2015 साली आलेला, त्यावेळी त्याने शेवटचं घेतलेले होते रो, बरोबर दादा? हो. शेवटचे 5 रो घेतलेले होते त्यावेळी दादा. शेवटचे पहिले 2015 मध्ये 4. 4. समोरचे ट्रॉली मधला एक सेक्शन, हा, आणि कोपऱ्यातला नाही एकदम, हा, त्याच्या अगोदरचे 3, असे मिळून 4 पहिल्या वर्षी. हा. दुसऱ्या वर्षी 6. 6.
ट्रॉलीचे 2 सेक्शन हा आणि कोपऱ्यातला आणि ते आता यावर्षी जिकडे अरुण दत्ते करतोय तिकडे. बरोबर बरोबर. आणि ऑफिस पण तिथेच आहे. अच्छा. अरुण दत्तेचं ऑफिस थोडं पुढे आहे, दादाचं ऑफिस त्याच लाईन मध्ये मागे होतं, हा त्या झाडाजवळ झाडाजवळ, झाडाच्या आहे. थोडंसं पुढे. दुसरा गेट आहे तिथे. हा दुसरा गेट आहे तिथे, ज्याचा राजू शिंदेचा वर्कशॉप आहे त्याच्या पुढे. तिथे एक गोष्ट सांगतो, त्यावेळी माझी काहीच म्हणजे हे नव्हतं, मी ओळखत नव्हतो दादाला. त्यावेळेला माझ्याबरोबर माझा मित्र होता, तो पण स्केच आर्टिस्ट आहे. मग दादाने त्याच्याबरोबर मला त्याची ओळख करून दिली दादाने. मग दादाशी मी भेटलो तेव्हा मला वाटलं दादा बाबा स्केच काढतोय, भरपूर गोष्टींमध्ये खूप स्ट्रिक आहे, पण असं काही नव्हतं. दादानी आम्हाला एक बघा रिस्पेक्ट दिला, बसवलं, बोल काय कसं चाललंय सगळ्या गोष्टी विचारल्या. पण दादा मला एक गोष्ट सांग, 2014 मध्ये त्याच्यामध्ये एक चॅलेंजिंग काय होतं? 14 मध्ये तर मी इथे वसईमध्ये होतो. 15 मध्ये सॉरी 15 मध्ये चॅलेंजिंग काय, मी नवीन होतो, यंग होतो. हा आता तरी बऱ्याच जणांना युट्यूबमुळे किंवा सोशल मीडियामुळे माहिती आहे की कसं होतंय. तेव्हा आमच्या वेळेला सोशल मीडिया होतं पण आमच्याकडे तेवढं असं हे नव्हतं ना. आम्ही फर्स्ट टाइम इकडनं वसईवरनं तिकडे जाणार आहे, माहिती नाही कसं मुंबईत कसं काम होतं. इव्हन वेंडर पण माहिती नव्हते. अच्छा कोण मेटल देतं, लाकूड कोणाकडनं घ्यायचं, अच्छा मटेरियल कोणाकडनं. आम्ही सगळी यंग पोरं, हा सगळे माझी जी इकडचे सहकारी आहेत सगळे यंग शेतकऱ्यांची पोरं सगळी. ओके. आणि मी त्याच्यामध्ये आम्ही सगळे बचकंडे सगळे 2015ला गेलो. आणि काय नाही ते टीम घेऊन म्हणलं काम एन्जॉय करायचं या हिशोबाने गेलेलो. म्हणजे जास्त तू बर्डन नाही घेतलंस? बर्डन असंच बर्डन आमच्यावरती एकच होतं, दर्पण होतं की मोठे दिग्गज तिकडे काम करत होते. अच्छा. आणि अख्खी दुनिया त्यांना घाबरायची. बरोबर आहे. त्यांच्या समोर जाऊन काम करायचं आणि आयुष्यात कधी काम नाही केलं त्यांच्यासमोर सगळं गणपती सेटअप करायचं, सगळं लावायचं. म्हणजे प्रत्येक पाऊल टाकताना विचार करायला लागायचा की सर बघत नाहीत ना, बघितल्यानंतर काय बोलतील, हे असं थोडी असतं काय, हे लहान पोरं आलेत कसे करतायत असं. सरांनी कधी तुला थांबवलं, अरे हे चुकीचं आहे याला असं कर? नाही थांबवलं कधीच नाही. अच्छा. त्यांचा तो स्वभाव नाही थांबवण्याचा. हा पण गाईड नक्कीच केलं. गाईड नक्कीच केलं. आता मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुझ्याकडे ताडदेवचा राजा आला, तुझ्यामध्ये मनामध्ये काय संकल्पना झाली की नाही मला ताडदेवचा राजा या पद्धतीने बनवायचा, त्याबद्दल थोडंसं सांग. तेव्हा ताडदेवचा राजा एसएस कुठे होता, तेव्हा मी मंडळ पण माहिती नव्हतं मला. आता सगळेजण म्हणतात की ताडदेवचा राजा ताडदेव राजा. तेव्हा जस्ट एक मंडळ आहे ताडदेव मध्ये असतं, बने कंपाऊंड असं होतं. अमित मोरे म्हणून आहे. अच्छा. त्याचा कॉल आला होता आणि मी त्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांच्याकडे ते पांचाळ बनवायचे त्यांच्या ते बने कंपाऊंड मध्ये 5-6 गणपती जागेवर करायचे. अच्छा. म्हणजे आता एक विचार कर की मी जागेवरती करतोय आता यावर्षी गणपती, म्हणजे 2 वर्ष झाले. आणि तेव्हा मी जागेवरती करायला नकार दिला होता. अच्छा. जेव्हा फर्स्ट टाइम कॉल आला म्हणजे मी जागेवर करायचो नाही. आणि त्याच्यानंतर त्याला कळालं की परेल वर्कशॉपला मला जागा मिळाली आहे. मग मी त्याला हो म्हणालो. अच्छा. आणि मग ते आले 3-4 जण, इथे मीटिंग केली आणि मग तिकडनं मग ते घडत गेलं. ते 2014ची जे स्केच होतं, जी संकल्पना ते तुझी होती की मंडळाची होती की आम्हाला असं? नाही माझीच होती. आतापर्यंत 90% स्केचेस माझेच असतात. जसं गणराज पण होता कुंभादेवीचा. हो ते पण स्केच तो खूप सुंदर होता, म्हणजे खाली येताना असं माशांवरून. ठीक आहे, पहिली सुरुवात होती, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करायचा होता. थोडंसं म्हणजे सर करत होते त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळा टच द्यायचा होता. ओळख तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही काहीतरी असं वेगळं करता. बरोबर. तेच जर फॉलो करायला गेलात ना तर लोक तुम्हाला नोटीस नाही करणार. बरोबर. एकदम काय ड्रास्टिकली चेंजेस नाही, पण थोडंफार चेंजेस असले तर चांगले होते असं. पण मला एक गोष्ट सांग, सरांनी तुझी एक मूर्ती बघून बोलला असेल खूप सुंदर केलंस तुझ्या, असं कॉम्प्लिमेंट दिलंय? नाही, त्यांचं बोलण्याची पद्धत एकच होती की हे चांगलं झालंय, इकडे करताना ह्याच्याकडे लक्ष ठेव, ही अरेंजमेंट चांगली झाली, हे कंपोजिशन चांगलं झालंय असं सांगायचं. अच्छा. किंवा असं काही विचारायला गेलं तर सकाळी तर आम्ही ब्रेकफास्ट एकत्रच करायचो. त्यामुळे काय तेव्हा बरेच धमाला मस्ती असायची. मग जेव्हा तू परेल वर्कशॉपमध्ये आला तर काय एक्साइटमेंट काय होतं मग त्याचं, की नवीन आहे त्याबद्दल काय? एक्साइटमेंट म्हणजे काय, मी जेव्हा अगोदरच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं की ते सगळ्यांसाठी लॉर्ड्स मैदान आहे गणपतीमधलं. जसं क्रिकेटचं एक आहे, प्रत्येक क्रिकेटरला जसं वाटतं. आणि हे नेहमी मी रिपीट का करतो, कारण की प्रत्येकाला वाटतं की मला एकदा तरी परेल वर्कशॉपमध्ये काम करता आलं पाहिजे. बरोबर. आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे रे. मला असं वाटतं की लोकांनी तो घ्यावा आणि पुढे चलावा.
म्हणजे अडकून नका राहू अडकून कोणत्या नका राहू. गोष्टीमध्ये. अच्छा. कारण की आर्थिक गणितं पण वेगळी असतात. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत खूप. हा. त्या हिशोबाने चलत राहा आणि करत राहा. हा. बाकी काय. आता मी सांगतो 2015 बद्दल, तेव्हा पण आपण होतो तिथेच, हो. बरोबर ना? 2015 मध्ये हम्म. असं होतं की दादाबरोबर माझी ओळख होती. हा, दादाबरोबर माझी ओळख होती तेव्हा मग दादाने मला एक टास्क दिलेला होता की जेवढे पण मंडळ येतील त्यांची तू एंट्री करून ठेव बाबा. आणि मला काय दिलेलं होते, कुपन दिलेले होते. हा. कुपन दिलेले होते. त्यामुळे त्यावेळेला अक्षरशः मी सांगतो कमीत कमी 40-50 मंडळ सकाळी येऊन उभे राहायचे लाईनीमध्ये की आमचा नंबर कधी येणार. तेव्हा आम्ही आमची काही गँग होती, हर्षद वारंग, हा. तू, हा. सिद्धेश, हम्म. आपला असे टोकन घेऊन बसलेले असायचे. जे मंडळ येईल त्यांना टोकन द्यायचं, त्यांची एंट्री करायची हा. की पहिला नंबर कोणाचा, दुसरा नंबर. आणि आम्ही सगळ्यांना अटेंड करायचो. हा. सगळ्यांचे स्केचेस करायचो त्याच स्माईलने. हम्म. आणि सगळ्यांचं लाईव्ह स्केच करून बुकिंग करायचं. कोणताच असं इमेजवरती नाही. अच्छा. म्हणजे ती एनर्जी तिकडनं आली. जो स्टॅमिना आपण म्हणतो ना, सकाळपासून बसले संडेला संध्याकाळपर्यंत आपण संध्याकाळ आम्ही तिकडेच जे काही बिस्किट वगैरे खायचं. जेवण नव्हतं आणि त्यावेळेला आम्ही. जेवण वगैरे करायला वेळ नाही. हा. पण एक आम्ही मजा करायचो तेव्हा पण आम्ही बजेटवरनं भरपूर मुद्दामाल करायचो. हो. कस्टमर यायचे बाहेर, अरे 4 लाख बोला बे, असं करून हसत पळत दादाचा जायचं. बजेट खूप होता हे लक्षात ठेवा 15 मध्ये. ठीक आहे. मी सुरुवात केली ट्रॉली 3.5 पावणे 4. म्हणजे लोक म्हणत असतील की एवढा यंग असताना, नवीन असताना ह्याला कोण बजेट देणार. हा. पण तिथून मी बजेट हे मेन फॅक्टर ठेवला. कारण की मूर्तिकारांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला, हा. पण जी लाईफ आहे ना ती बजेटवरती डिपेंड आहे तुमची. आत्ताही तोच सिनॅरिओ आहे. कारण की तुमच्या बरोबर जोडीला जे तुमचे सहकारी काम करणारे आहेत, हा. म्हणजे ज्याला तुम्ही लेबर संबोधता किंवा तुमचे मित्र, भावंड, आर्टिस्ट, ज्या काय नावाने तुम्ही बोलत असाल तुमची टीम, त्यांना तुमचं सॅलरी आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणं खूप गरजेचं आहे. खूप गोष्टी मग आउटस्टँडिंग राहिल्यामुळे बऱ्याच जणांचे रिलेशन तुटतात. आमचेही झाले, आम्हालाही त्याच्यातनं एक्सपिरियन्स मिळाला की मंडळांकडनं आउटस्टँडिंग राहिल्यामुळे मग चुकी आमची असू देत, मंडळांची असू देत, तो पार्ट वेगळा आहे. बरोबर. पण त्याच्यामुळे आर्थिक गणित बिघडलं की सगळं बिघडलं. आणि ते होऊ नये म्हणून काही गोष्टीला तुम्हाला स्टँड घ्यावा लागेल आणि विचार करावा लागेल. की बजेट हे मेन फॅक्टर आहे. आणि की काही गोष्टीमध्ये तुम्हाला ते ठेवलं तरच तुम्हाला काम करता येईल. नाहीतर नुसतंच शोबाजी आणि दाखवण्याच्या नादात काम करावं दाखवण्यासाठी, पण ते कितपत केवढं लिमिटेड हे कळलं पाहिजे. ते आम्हाला पण थोडंसं उशिरा कळालं. पण ठीक आहे, ती मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे. आणि त्याच्याप्रमाणे आता चालतंय चांगल्या पद्धतीने. पण जेव्हा तू मुंबईला आलास तो एक कॉन्सेप्ट आला की बॅकड्रॉपचा. हा, त्याबद्दल काय बोलशील तू? काय नाही, ते आधी पण सांगितलंय मी. आणि पूर्वी कसं रे, गणपती रंगारी पदकचा किंवा ह्या तिकडे तू बघतो तेव्हा पूर्वी सामसारंग, रामसारंग, आमच्याकडे हटकर आहेत, यांचे पहिले ना प्लॉट्स चालायचे की राधाकृष्ण आहे, शंकर पार्वती आहे, गणपती आहे, असे स्टोरीज असायचे. मायथॉलॉजिकल इव्हेंट्स ज्याला म्हणतो ना, तसे चालायचे. आता कालांतराने मंडळांच्या जागा छोट्या झाल्या, गणपती मोठे झाले. पूर्वी त्याचे 6 फुटापर्यंत गणपती असायचे, त्याच्यामुळे प्लॉट्स बसायचे त्याच्यात. मग आता एवढा सगळं जो आहे कंपोजिशन ते एकाच गणपतीमध्ये कसं सेट करायचं. मग मी ते आम्ही जसं स्कल्पचर लाईनमध्ये, आमच्या प्रोफेशनल लाईनमध्ये म्युरल्स बनवतो किंवा हे बनवतो, पॅनल्स बनवतो, तर ते प्रबळमध्ये अरेंज करायला सुरुवात केलं. थोडी टिपिकल अरेंजमेंट चेंज केली. नेहमी तो गोल सर्कल असायचा, मग थोडंसं म्हणलं वेगळापणा आला पाहिजे. त्या ह्याच्याने ते चालू केलं आणि ते क्लिक झालं, लोकांना आवडायला, आणि तिथून तो ट्रेंड चालू झाला. पण त्यानंतर मंडळांनी जसं तू बोललास एक बजेट असतो, त्या बजेट प्रमाणे पण दिले हो, त्यांना हवे होते. हे बघ, एकदा का तू जर प्रूव्ह केलं ना मंडळाला की तू काय देऊ शकतोस किंवा काय देऊ शकतो, तर लोकांना त्याचं पॅरिमीटर कळतं की आम्हाला पण अशा टाईपचं काहीतरी पाहिजे. अच्छा. हा, मग ते लोक थोडंफार त्यांच्या ह्याच्यामध्ये तडजोड करून थोडंसं बजेटिंग मध्ये करतात. अच्छा, असं आहे ते. बॅकग्राऊंड मध्ये आता काय झालं, तर आकर्षकता आली आहे की सुंदर, पाठी काहीतरी आहे, पुराणातल्या गोष्टी तू दाखवतोस. हा, बरोबर ना, पुराणातल्या गोष्टी झाल्या, मायथॉलॉजिकल इव्हेंट्स किंवा काहीतरी एक कंपोजिशन म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी एक ऍडिशन. बाप्पा तर आहेच, बाप्पा तर त्याचा हिरो आहे. हा, तसं बघायला गेलं, पण त्या हिरो बरोबर एक सपोर्टिंग ऍक्टर पण असतो. त्याच्यामुळे हिरोला 4 चांद लागतात.
तर तसं ते प्रबळ थोडंसं काम करतं की हिरो बरोबर एखादा समजा आपण जॉनी लिव्हर आहे हा एक्झाम्पल घे, किंवा एक कॅरेक्टर आर्टिस्ट आहे परेश रावल आहे, किंवा असे लोक जेव्हा येतात ना तेव्हा त्या कॅरेक्टरला एक महत्व येतं, त्या हिरोला एक महत्व येतं, त्याचा जोडीदार मिळतो ना हा बरोबर. त्याच्याबरोबर हे करायला. तर कंपोजिशनचा पार्ट आहे. तुम्ही कंपोजिशन चांगलं केलं ना तर ते दिसायला चांगलं दिसणार आहे. लोक अच्छा. आता कसं म्हणतात की अरे फक्त प्रबळ प्रबळ गणपतीला महत्व. अरे ठीक आहे, गणपतीला महत्व तर आपण देतो, तो हिरो आहे बरोबर. आपल्यासाठी, आणि सगळं देवत्व आणि ते सगळं त्याच्यातच आहे. पण त्याच्याबरोबर सपोर्टिंग काहीतरी पाहिजे ज्याच्याने त्याचं कंपोजिशन कम्प्लीट वाटतं असं, आणि त्याला एक 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 भव्यता पण मिळते. कारण की साईज डू मॅटर्स. करेक्ट. जेव्हा कारण की आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये मॉन्युमेंटल स्कल्पचरवरती आम्हाला जेव्हा लेसन्स येतात तेव्हा साईज हा खूप मोठा फॅक्टर असतो. अच्छा. तुम्ही कुठेही जा, कुठच्या पण जगाच्या पाठीवरती जा, जेव्हा तुम्ही टोलेजंग इमारती बघता ना मोठे, तेव्हा तुम्हाला त्या शहराची भव्यता कळते की शहर किती मोठं आहे. एखादा नवीन माणूस जेव्हा बुर्ज खलिफा जेव्हा दुबईला जातो किंवा कुठेही जातो, बीजिंगला जातो, कुठेही जातो, तेव्हा तुम्ही मोठे मोठे टावर्स बघतात ना, मोठे मोठे बिल्डिंग बघतात, तेव्हा तुम्हाला कळतं सिटीची हे काय आहे, पॉवर काय. बरोबर. सो साईज मॅटर करते खूप. अच्छा. आता मला हे विचारायचं आहे, स्वर्गीय खातू सरांबद्दल तुला काय म्हणायचं आहे, की तुला त्यांच्याकडनं काय शिकवण मिळते गणपती तयार करण्याची? हे तर मी नेहमी सांगत आलोय. मी तर म्हणेल सगळ्यांना की त्यांच्यासारखी लाईफ मिळायला पाहिजे, की ज्या गोष्टीने त्यांना ओळख दिली ती शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना करायला मिळाली. याच्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही. स्वर्गीय खातू सर आता असले असते आणि तू ज्याप्रमाणे मुंबईचा महाराजा बनवलास 2 वर्ष, खूप उंच मूर्ती, तुला काय वाटतं त्यांनी काय तुला एक सल्ला दिला असता? त्यांनी तर पहिले मला शिव्या घातल्या असत्या. ते म्हणलं असतं हे काय करतोयस तू, कशासाठी एवढं करतोयस, कोणाला प्रूव्ह करायला करतोयस, तर जमिनीवरती आहे, हे त्यांनी सांगितलं असतं सर्वात पहिले. पण त्याच्यानंतर असंही सांगितलं असतं साईडला घेऊन की चांगला प्रयत्न आहे आणि चांगली रिस्क घेतोयस, पण पहिले तर शिवाय घातल्या असतात. पण तुला चांगला सल्ला पण दिला असता ना? हा, सल्ला दिलाच असता, पण मंडळांना सवय नाही लावायची. अच्छा. हे त्यांनी डायरेक्ट सांगितलं असतं मला जेवढं माझं संभाषण होतं त्यांच्यावरती, मला त्यांचा स्वभाव जेवढा माहिती आहे ना, ते हे म्हणाले असते मला. अच्छा. आणि जे आहे ते मी फ्रँकली बोलतो. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुझ्याकडे सम्राट आला, मुंबईचा सम्राट, मी एक गोष्ट बघितली दादा, तेव्हा तू माझ्या बाजूलाच बसलेला होता आणि तू चालू होतं काम, जेव्हा तू हात असे ठेवले, असे लावलेस मुंबईच्या सम्राटचे, तर मुंबईचा सम्राट, ज्या सम्राटला शोभेल अशी ती संकल्पना होती. बरोबर आहे ना? ही संकल्पना त्यांनी तुला सांगितली की तूच बनवलीस त्यावेळेला, जेव्हा तुझ्याकडे 60 वर्ष होतं तेव्हा? नाही, बघ, एक लक्षात ठेव, काय असतं जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं ड्रॉइंग करत असतात ना, तेव्हा असे स्केचेस तुमच्याकडे बनत असतात. आणि आता ती जी तो क्षण आहे ना, की जेव्हा एखादं मंडळ लास्ट मोमेंटला येतं की आम्हाला बनवायचं आहे, तेव्हा हे जे तुझ्या अगोदर रियाज केलेले जे स्केचेस असतात ना, ते खूप कामी येतात. अच्छा. कारण की काही कसे स्वप्न असतात ना छोटी छोटी, की असं काहीतरी करायचं आहे, पण तेव्हा तसं मंडळ नसतं किंवा तो टायमिंग नसतो. आपण म्हणतो ना टाइम आल्यानंतर बरोबर ते ट्युनिंग जमतं, ते तसं नसतं. सुरुवातीला आम्ही ऑफ सीझन मध्ये कसे स्केचेस करत असतो, बसल्या बसला असा बसला तर कसं वाटेल, तसं बसलं तर कसं वाटेल, ते तेव्हा कामी येतात खूप. आणि ते मग ते रेडी असतात आपल्याकडे, कारण की अगोदर रियाज केलेला असतो ना. बरोबर. तर तेच स्केचेस नंतर तेव्हा कामी येतं आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे वा क्या बात आहे, काय मस्त झालं. पण सगळ्याच गोष्टी ऍक्सिडेंटली नसतात, त्याच्या मागे खूप मेहनत असते आणि अगोदर केलेले ड्रॉइंग्स असतात. जसं काही वेळेला खूप जण म्हणतात ना की अरे एकटा बसलाय, काय काम करतोय, काहीच तर नाही करत आहे, पण त्याचं डोकं चालत असतं, काही ना काहीतरी करत असतो, स्केचेस चालत असतात. कधी कधी प्रॅक्टिकल आता समजा तुम्ही काम करतोय, बरोबर, तर लोकांना दिसतं अरे हा गणपती करतोय, पण जेव्हा कन्सेप्ट करायची वेळ येते ना, तेव्हा डोकं तुझं खूप शांत पाहिजे, तुला तिकडे असं पीस पाहिजे, तुझा स्पेशल एरिया पाहिजे ड्रॉइंग्स करायला वगैरे, आणि ते केलेल्याचा फायदा तेव्हा मिळतो. असं आहे. जेव्हा तो गणपती बनला, ठीक आहे, त्यावेळेला मंडळाची प्रतिक्रिया काय होती? मंडळाला आवडलंच ना ते, कारण की त्याच्यानंतर त्यांना म्हणजे तसा एक आहे, एक अभ्युदयचा गणपती आहे जो आता त्यांनी एक परमनंट, त्यांचा पण 60 वर्ष होतं तेव्हा त्यांनी तो एक गणपती घेऊन, सम्राट बोल, असे बरेच गणपती आहेत की त्यांना खूप आवडलं ते. म्हणजे त्यांना म्हणजे ते बोलतात ना, क्लिक होतं बोलतात ना. पण ते नावाला शोभेल असं झालं ना. तेच आयडेंटिटी मी तुला म्हटलं ना.
की एखाद्याला जर आयडेंटिटी द्यायची असेल ना तुला, हा हे कसं येतं माहिती आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये टेक्निकल नॉलेज घेता ना, हा तेव्हा आमच्या इकडे विषय आहे प्रोडक्ट डिझायनिंग. हम्म, म्हणजे एखाद्या प्रोडक्टला जेव्हा तुम्हाला नाव द्यायचं, जसं अप्लाइड आर्टमध्ये असतं आमच्या, हम्म, की कोलगेट आहे समजा, एक टूथपेस्ट आहे, तर त्याचं हम्म. कव्हर कसं असायला पाहिजे, त्याचं बरोबर. पॅकेजिंग कसं असायला हम्म. पाहिजे, तर आमच्या स्टडीचा पार्ट आहे. म्हणून ते कॅरेक्टर आहे. हा. हा, कळलं का तुला? तर हिटलरला प्रेझेंट करायचं असेल तर त्याच्यातला काय जोपणा दाखवायचं, ते कॅरेक्टर असतं. अच्छा सायकोलॉजी असते किंवा त्याचा स्वभाव कसा. अच्छा जेव्हा तुम्ही एखादं पोर्ट्रेट वरती जेव्हा लेसन्स घेता ना, हम्म, पोर्ट्रेट वरती त्याचं कॅरेक्टर दाखवायचं असतं कमीत अच्छा. कमी याच्यामध्ये सजेस्ट ओके व्हायचं. ओके तर त्याचा फायदा खूप जातो. म्हणून मी नेहमी म्हणतो की टेक्निकल नॉलेज घ्या. टेक्निकल ओके. नॉलेज घेतल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप कामाला येतात. पण तू तो गणपती बनवलास नावाप्रमाणेच केला. हा म्हणजे तो ते- जो नाव आहे सम्राट, हा मित्रांनो सम्राट त्या हिशोबाने झालाय तो, हो बरोबर ना? ती संकल्पना तशीच झाली आहे. जेव्हा तो बाहेर आला तो एकदम वेगळाच दिसत होता, म्हणजे सम्राटच होता. त्यांची मूर्ती आधी उभी असायची, वेगवेगळ्या प्रकारची असायची. भागवेसर भागवेसर बनवायचे त्यांची ती मूर्ती. भागवेसर पण दादाकडे ते 60 वर्ष आले आणि ती मूर्ती त्यांना खूपच आवडली, हो नावाला शोभेल अशी. हो. हा, आता माझा एक क्वेश्चन आहे की जेव्हा तू डोंगरीचा गणपती घेतलास पहिला, हम्म, जो हात वरती होता, हम्म. त्याच्याबद्दल तू काय म्हणते? ती मूर्ती तर खूप हाईटला होती त्यावेळेला. हो, नाही नाही, त्यांचं कसं आहे ना की हे सगळे गणपती भागवेसर बनवायचे. हा आणि तेव्हा कसं आहे रे, मी यंग होतो आणि गणपती करत होतो आणि प्रत्येक मंडळाचं एक डिसिजन असतं की आता वेगळं पण काहीतरी पाहिजे. हा त्यावेळेला ते गणपती आलेले आपल्याकडे आणि मग तेव्हा आपल्याला जे सुचलं ते जसं मी म्हटलं ना, स्केचेस करत गेलो. हा आणि मग ते स्केचेस करता करता मग ते सगळे झाले उभे तशा ओके. पद्धतीने. तेच म्हटलं ना की स्केचिंग शिवाय दुसरं काय नाही. काही नाही. स्केचिंग जिथपर्यंत तू करणार नाही, रियाज नाही करणार, हम्म. तिथपर्यंत काय. तसं बोलायला गेलं तर स्लेटर रोड पण छान बनवलेला. त्यांचा 50 वर्ष होता, हो बरोबर. हो. पाठी म्हणजे अॅनाटॉमी वेगळीच होती त्या गणपतीची. हो, नाही प्रत्येकाचं तुला बोललो ना, प्रत्येकाचं तेव्हा आता जसं आता तुम्ही बघताय ना की हा. परेल वर्कशॉपमध्ये जसं चाललंय, तोच हा. सिनेरिओ तेव्हा पण होता, हा माझ्या वेळेला पण होता, सेम होता. हा आणि तसंच जोश असतो मंडळामध्ये, हम्म. फक्त एकच आहे. आणि सर्वात प्रथम आता आता हे मला सांग, जेव्हा तू मुंबईला आलास तेव्हा तुम्ही खेतवाडीचा राजा बनवलास. हो, आणि तो पण खेतवाडीचा राजा मी 2014 मध्ये बनवलो. हा 2014 मध्ये, तो पण जागेवरच, हो, जागी. बरोबर. तो झाडावरती होता. त्याच्याबद्दल काय सांगशील थोडक्यात? काय नाही, त्या मंडळाची एक खासियत आहे ना की ते नवीन मूर्तिकारांना चान्स देतात. हम्म. आता तेव्हा तर मला ट्रॉली पण काय असते माहिती नव्हतं. ओके. तेव्हा तुझ्यावरती विश्वास ठेवणं सोपी गोष्ट नाही आहे. अच्छा. आणि त्या मंडळाची एक खासियत आहे की त्यांनी तेवढा विश्वास ठेवला हम्म. आणि तेवढा सपोर्ट देत गेला आणि त्यांच्यासाठी मी काम करत आलो आतापर्यंत. आणि तेव्हा जे कन्सेप्ट होती ती एक दुसरी कन्सेप्ट होती माझ्या डोक्यात, पण ती थोडंसं मी नवीन असल्यामुळे ती त्यांना वाटत होती की चॅलेंजिंग आहे, की ती थोडीशी करायला मला थोडी मॅच्युरिटी आली. आणि ते बरोबर योग्य पण होती ती, ते मला नंतर कळालं हा. की एखाद्या पॉईंटमध्ये तुम्ही मॅच्युअर होणं खूप गरजेचं असतं. अच्छा. आणि तेव्हा ती कन्सेप्ट माझ्या डोक्यात होती झाडाची, आणि ती तेव्हा मग मी ती साकारली. असं. आणि जेव्हा तू खेतवाडीचा महाराजा, जेव्हा तू श्रीकृष्ण रूप साकारलास, त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय चालू होतं की एवढी उंच मूर्ती इथून नेणार कसं? याबद्दल तुझं काय म्हणणं? नाही, मी जसं बोललो ना की मॉन्युमेंटल स्कल्पचरचं तुम्हाला जेव्हा एखादं टेक्निकल नॉलेज जेव्हा कॉलेजमधनं मिळतं ना, तर तुमच्याकडे तो ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण एक थोडासा कॉन्फिडन्स असतो की थोडंसं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कसं असतं आणि त्याचा बॅलन्स कसा असतो. त्याच्यामुळे तू तर बघितलंस तर तो एका पायावर होता आणि त्याचा पाय एक मागच्या साईडला होता, एक हवेत होता असा. हवेत होता. तर कसं आहे की त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या कॉलेजनी सगळ्या दिलेल्या आहेत. आणि खातू सरांचे रफ स्ट्रक्चर बघून बघून एक एक्सपिरियन्स आलेला आहे. दरवर्षी त्यांचे ते आयडल्स बघून कशा पद्धतीने उभं राहतो, तर तो एक कॉन्फिडन्स त्याच्यामुळे त्या गोष्टी साध्य करता आल्या. आणि दुसरं म्हणजे स्केचेस सर्वात महत्वाचं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुला खूप सपोर्टिव्ह असतात. आधी पीयूपीचे प्रबळ असायचे, जेव्हापासून तू आलास तेव्हा तू एक नवीन वळण दिलं की आपलं काय म्हणतात ह्याला, फायबरचं. त्याबद्दल काय म्हणशील की जे तुझ्याकडे काम करतात कामगार, त्यांच्यासाठी इझी पण जातं, आणि काय म्हणशील त्याच्याबद्दल? नाही, कसं आहे बघ, पहिली गोष्ट म्हणजे डिझायनिंग चेंज झाली. की डिझायनिंग कसं असतं, पूर्वी फ्लॅट असायचं, म्हणजे कमी थिकनेसमध्ये त्याचे मोल्डिंग्स आणि ते आपण बघतो ना ते होतं. माझी डिझायनिंग थोडीशी ना जास्त एम्बॉस व्हायला लागली.
आता त्याच्यासाठी पीओपी जर तू केलं टेक्निकली हा. तर ते खूप वेट होतं. म्हणजे तुझं गणपतीचं वेट जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त वेट तुझं प्रबळ घेणार आणि हवेचं प्रेशर एक त्याच्यात ऍड ऑन होतं. ओके. तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टीमुळे विचार केला की नाही काहीतरी लायटर व्हर्जनचं हे पाहिजे. आणि जे आम्ही म्युरल्समध्ये आधी पण बोललो, म्युरल्समध्ये जे फायबर यूज करायचं प्रोफेशनली जेव्हा आपण आर्किटेक्टला किंवा फ्रीलान्सिंग कामं करताना करतो तो विचार केला ते करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सुरुवात झाली खरी माझी वसईमधनं. कारण की आमच्याकडे वायर्स वगैरे खूप आहेत, सगळ्या तलावामध्ये विसर्जन होतं. तर मुंबईतले पहिले पूर्वी गणपती यायचे विसर्जनाला तेव्हा उचलताना मागचं प्रबळ एवढं वेट असायचं की सगळ्यांची हालत खराब व्हायची. कारण की तो पीओपीचा असायचा पूर्ण, लगद्याचा. हा पीओपीचा असायचा. मग तेव्हापासून इकडनं सुरुवात झाली फायबरची करायची आणि मग तेच कंटिन्यू झालं परेलला असता. मग ते मी आतापर्यंत छोटा असो की मोठा गणपती असो सगळ्यांना ते फायबरचं. त्याच्यानंतर त्या वर्षापासूनच ते चाललं होतं पीओपी आणि माती आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हटलं तेवढं जर फायबरचं केलं तर तेवढं तरी समुद्रात कमी जाईल पीओपी. आणि म्हटलं गणपती फक्त विसर्जनाला जाईल बाकी प्रबळ वगैरे तर निघेल. सो तिथून तो ट्रेंड चालू झाला की प्रबळ काढायला लागले आणि सगळे मग चालू झाले की फायबरचं करायला. पण तू प्रबळ देतोस पण ती कुठे ना कुठे परत पण यूज होईल असं असायचं ना. व्हायचं पण मी कधी घेतली नाही प्रबळ. अच्छा. त्याच्यामुळे तुला ती दिसेल प्रत्येक बऱ्याच मूर्तिकार आहेत सबब मध्ये किंवा कुठे कुठे कोणाकोणाकडे ती असते. कारण की मी एक्सेप्ट नाही करत. कारण की मी नेहमी माझं एक कन्सेप्ट असतं की जी गोष्ट आपण मूर्तीला लावतो ती कधी पण नवीन असावी. म्हणजे नवीन कास्टिंग तरी केलेले असले सगळं नवीन मटेरियल असायला पाहिजे. म्हणजे लोखंड पासून सगळ्या गोष्टी. अच्छा. ते घेणं शक्यतो टाळायला लागलं. असं काही प्रत्येकाचे एथिक्स असतात त्यामुळे सगळे करतात. आता जेव्हा तू मुंबईचा महाराजा जागेवर बनवलास बाहेरच्या रस्त्याला. अच्छा. हॅलो हाय कर सगळ्यांना. हॅलो हाय. तुझं नाव काय? तुझं नाव काय? हा पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव. अच्छा. वाव छान आहे मस्त आहे. आता आपण विषयाकडे येऊया. जेव्हा तू महाराजा बनवलास तेव्हा मी समोरून पाहिलं होतं की एवढ्या उंच मूर्ती तू कामगारांना तेवढे प्रोटेक्शन पण दिलेलं होतं. चढताना सगळे रोप लावलेले होते. त्याच्याबद्दल काय सांगशील तू? नाही ज्या पद्धतीने आपण उत्सव बघतो दहीहंडीचा जेव्हा पहिल्याचा बॅन चालू होता त्याच्यानंतर हार्नेस कंपल्सरी केलं. तिथून ती गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी कंपनीमध्ये जेव्हा एखादा जॉब मिळतो आपल्याला LNT घे किंवा कुठे घे तेव्हा म्हणजे मी नेहमी बघितलं की प्रोटेक्शन खास करून फॉरेन कंपनीजमध्ये तू नेहमी बघशील की हेल्मेट्स असतात, ग्लोव्ज असतात, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला ना ती सवय फार कमी आहे इंडियन्स लोकांना की हेल्मेट बघितले ग्लोव्ज बघितले की थोडंसं त्यांना ऑकवर्ड वाटायला लागतं. पण म्हटलं की नाही एवढ्या वरती जाणार की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपली माणसं म्हणजे आता माझी भावंडासारखी जे आहेत ती एवढ्या वरती जाऊन जेव्हा काम करणार तर ॲक्सिडेंट होऊ शकतात. का आपण काय सगळेच काय आपण काय एकदम काय परफेक्ट नाही आहोत. बरोबर. त्याच्यामुळे कंपल्सरी हेल्मेट्स हार्नेस आणि त्यांचं प्रोटेक्शन त्याच्याशिवाय वरती जायचंच नाही. हे माझं एक मी रूल बनवलेला आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांसाठी त्या गोष्टी कंपल्सरी केलेल्या. सेफ्टी फर्स्ट. आणि ते असेल तरच काम करायचं. नाहीतर काम नाही झालं भले काही झालं तरी चालेल पण सेफ्टी पाहिजे. आता मला हे सांग की तुझ्याकडे जेव्हापासून तू स्टार्ट केलंस गणपती बनवणं तेव्हापासून तुझ्याकडे आहेत भरपूर कामाला कामगार. तू त्यांच्याबद्दल काय म्हणशील की ते अजूनपर्यंत तुझ्याशी जुळलेत? नाही पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की जुळलेत म्हणजे ते तुम्ही कसं राहता त्याच्यावरती आहे. मी अजूनपर्यंत आपण लहान असताना किंवा आमच्या कॉलेजमध्ये असताना ज्या पद्धतीने आपण टीम म्हणून राहतो ना किंवा एक ग्रुप असतो आपला एक जसं फ्रेंड सर्कल असतो मी ते तसं ठेवलं आहे. अच्छा. नॉट जस्ट की माझ्याकडे लेबर काम करायला आहेत सॅलरी बेसवरती आहेत. थोडंसं आमचं घरच्या इकडचं बॉन्डिंग तसं असल्यामुळे आता पण इथे स्टुडिओ बोलल्यानंतर वरतीच घर आहे माझं. त्याच्यामुळे सगळ्यांची अटॅचमेंट इथूनच असल्यामुळे परेलची ती अटॅचमेंट नंतर झाली ना. पहिली सुरुवात घरापासूनच आहे. त्याच्यामुळे ते तसंच ठेवलंय मी. आणि तो माहोल तसा आपल्यावरती असतं की आपल्याबरोबर जे आहेत त्यांना कसं ठेवायचं. म्हणजे सॅलरी असू देत किंवा ज्याला तू सॅलरी म्हण किंवा
काही जे काय आपण आर्थिक गणित हम्म. काम करत असताना हा. आणि मी माझ्याकडे जी माणसं आहेत त्यांना कधी लेबर असं नाही संबोधत, एक तर टीम किंवा भावंड असं करून आपण त्यांच्याबरोबर काम करत असतो. ओके. म्हणजे त्यांना पण कळतंय की माझा स्वभाव कसा आहे. हा. आणि माझं एक आहे, मी 2 गोष्टींनी वागतो. माझं असं म्हणणं आहे की मी जीवाला जीव देईल बरोबर. आणि ते देईल, फक्त कोणी डबल क्रॉस नको करू. हा. माझं एकच आहे आणि मला ते खातूनही शिकवलं ओके. की मी ते ॲक्च्युली त्यांच्याकडनं टिप घ्यायचो. ते बोलायचे आपण सगळं काही जर आपण देतो तर आपण त्यांच्याबरोबर जर प्रामाणिक असू ना तर त्यांनी पण आपल्याबरोबर प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. हा. हां, जर ते नसेल ना तर मग मजा नाही. अच्छा. असं म्हणून प्रेम पण द्यायचं, हा. पण जो जर प्रामाणिक नसेल राहत ना मग त्याच्याबरोबर थोडंफार त्यांना ते शिकवणं पण गरजेचं आहे. कारण की नाहीतर मग तुम्हाला जे समाज आहे ना किंवा सोसायटी हा. आहे हे तुम्हाला गृहीत धरायला लागतं. अच्छा. मग ती मजा नाही राहत त्याच्यामध्ये. पण आतापर्यंत माझ्याबरोबर जेवढी टीम आहे ती अजून तशीच्या तशी आहे. सेम. आणि माझ्या टीमचा परेल वर्कशॉपमध्ये असताना पहिले जेव्हा होतं तेव्हा सर्वात पहिला इंटरव्ह्यू एका मीडियाने त्यांचा घेतला होता. माझ्याकडे जेवढी शेतकरी जी आहेत हा. त्याच्यात ते काही आर्टिस्ट बनले. अच्छा. त्यांचं तुझ्याकडे माती काम करण्यासाठी गावाकडचेच होते. हो, हे तर मी पण आता पाहिलंय. मागे पण करतोय हा हो, इथेच आहे. त्या साईडला. त्याचं हा लाडक्या म्हणून आहे, लाडक्या बर्फ म्हणून. हा. माझे सगळे मॉडेलिंग करणारे सगळे तसेच आहेत. अच्छा. हा, सगळे इकडे मी नेहमी आहे ना, कसं आहे बघ, तुम्हाला कधी पण तुमचे सहकारी निवडायचे असतील ना तर ते अंडे असले पाहिजे. अंड जसं अजून जन्माला यायचं आहे. अच्छा. हा, मी अंडच बनतो त्याला. अच्छा. अंड घ्यायचं, त्याला ऊब द्यायची चांगली, आणि त्याच्यातनं जेव्हा पिल्लू निर्माण होते ना आणि त्याला जेव्हा तुम्ही नर्चर करता ना हा. त्याच्यातनं जे तुमचे सहकारी तयार होतात ना. हा. आता आपण काय बघतो की ह्याच्या कारखान्यात कोण काम करतंय त्याला कसं घेता येईल, अरे बाबा, ह्याच्या कारखान्यात कोण काम करतंय त्याला कसं घेता येईल, असं कॉन्सेप्ट आहे. असं बऱ्याच ठिकाणी असतं ना. हा. आता तू कॉर्पोरेट मध्ये गेला तरी हो. एम्प्लॉईज घेतात हो, ना. घेतात. हा एम्प्लॉईज चांगला आहे ह्याच्यात. मी कॉर्पोरेट मध्येच आहे, हा. माहिती आहे सगळ्यांना. हा. हा, तो प्रश्न तू बरोबर केला. हा, तर त्याच्यापेक्षा तुम्ही अंड आणायला शिका, ही माझी कन्सेप्ट आहे. अच्छा. अंड आणलं ना तर तुम्हाला त्याला, कारण की लहान असताना आपण ते लहान पिल्लांबरोबर खेळायचो ना, हा. कलरवाले कलरवाले. त्यांना आपण 0चा बॉल लावून सगळं ट्रेन करायचो, कसं धावायचं आपल्या बरोबर, हा. असं हे करायचं. सो तसंच आहे ते, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे, पण ते जर तुमच्या जोडीला असले ना मग तुम्ही क्रिकेट पण खेळायला एकत्र जा, जेवायलाही एकत्र जा, हा. पिकनिकलाही एकत्र जा. बरोबर. सगळ्या वेळेला तुम्ही जेव्हा एकत्र असताना तेव्हा हा. ते मग ते डिव्हिजन नाही येत. म्हणजे जसं कास्ट सिस्टम होतं ना आपल्याकडे की ह्या समाजाचा, ते होतच नाही, नाही. नाही, मग नाही. कोण बिहारचा, कोण युपीचा, कोण महाराष्ट्रातला, हे काही प्रकारच होत नाही. प्रकारच नाही होत. माझ्याकडे आतापर्यंत Artist. जेवढे, हा, जस्ट टीम केपी टीम. केपी टीम आर्टिस्ट पाहिजे मला, बस केपी जो टीम. छान गोष्टी करतो. आर्टिस्ट हे आपण निर्माण करू शकतो, कारण की जे काय करतो तो माणूसच करतो. बरोबर. नाही काय असं काय कोण असं हे नाही, इनबिल्ड असतं. हा. त्याला फक्त व्यवस्थित करायचं आणि करायचं. आता बरेच जण मार्केटमध्ये करतायत ती कामं. हा. तसंच आहे, फक्त ते ह्याची त्याची माणसं घेण्यापेक्षा स्वतःचे निर्माण करा, खूप गोष्टी होतील. अच्छा. आता हा प्रश्न आहे की जेव्हा तू प्रबळ सांगतो मंडळाला आणि जेव्हा तू तुझ्या माती करणाऱ्या आर्टिस्टला सांगतो की मला या पद्धतीने हवं आहे, मग तू त्यांना काही सांगतो का, सल्ला देतो की मला अशा पद्धतीने बनव? अरे मुळात कसं सांगायला लागत नाही, कारण की हा. मुळात डिझाईनच माझं असतं. हा. त्याच्यामुळे मेन पार्ट मीच आहे. हा, तूच आहेस. मीच एक्सप्लेन करणार की किती साईज मध्ये त्याचं सर्कल असला पाहिजे, हा. किती साईज मध्ये ते बसलं पाहिजे, हा. त्याचं स्केलिंग असू देत किंवा काही असू दे, हे मीच सांगतो. हा. कारण की मीच जर पैदा करणारे पोरगा तर माझीच मेहनत पाहिजे तिकडे. बरोबर. त्याच्यामुळे कुठेही तू कोणतं पण डिझाईन मी बघितलं ना माझा, तर मी ओळखू शकतो की हे माझंच पोरगा आहे. हो. आणि त्यावर आपण एकदा नोटीस केलंय 2016 मध्ये. असे बऱ्याच ठिकाणी आहेत. पण हा. कसं असतं रे की डिझायनिंग तर मेन आहे ना. तुझं जेव्हा तू एखाद्या गोष्टीच्या फील्ड, एखाद्या प्रोफेशन मध्ये येतो ना, हा. तेव्हा बऱ्याच गोष्टी आहेत. हॉटेल बिझनेस आपण म्हणतो, एक तर तू स्वतः शेफ पाहिजे, हा. किंवा तुला मॅनेजमेंट आली पाहिजे. पण जर तू स्वतः शेफ असेल ना तर तुला माहिती आहे की काय टेस्ट डेव्हलप करायचे, कसं करायचं. तसंच हे आहे प्रॅक्टिकली. हा, प्रॅक्टिकली तुला, म्हणजे आता मी स्वतः करतोय त्याच्यामुळे मला माहिती आहे की मला काय हवंय आणि मी एक्सप्लेन करू शकतो की मला हात असा हवाय, तर मी त्याला हा हात बनवून देणार ऍज अ मॉडेल, छोटस मिनिएचर करून, की मला हा अशा पद्धतीचा हात पाहिजे. मग मी त्याला तो अशा पद्धतीचा बनवून देणार, मग तो त्याला फॉलो करणार.
ओके, की हे इकडे असं नाही असं पाहिजे, बरोबर. असं नाही तसं पाहिजे. जनरली माझ्याकडे तसं काम जास्त चालतं असं. ओके. आता जेव्हापासून तुझ्याकडे हे सगळे कारागीर आहेत, त्यांचं फायनान्शियल गोष्टीला पण तुला लक्ष द्यावं लागतं ना, हो, की दरवर्षीला तेवढं वाढवणं पण इम्पॉर्टंट आहे, कारण की त्याचं पण घर आहे. माझ्याकडे दरवर्षी इन्क्रीमेंट होतच असतं, भले कोविड येऊ देत किंवा काही येतं. आतापर्यंतचा एक बाप्पाच्या दयाने एक हे आहे की मी दरवर्षी रेट हा वाढवतच असतो. आपल्या जेवढे जेवढे माझ्याकडे जेवढे सहकारी आहे हा. कोणालाही विचारू शकतो हा. जे आतापर्यंत आहेत. हा. फक्त माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही जे काय आपण ज्याला मी नवरा बायकोची भांडणं म्हणतो, ही सगळीकडे पॉलिटिक्स चालत असतं, इनर पॉलिटिक्स. ते एकदा जर माझ्या डोक्यात आलं ना का मग मी ते बेअर नाही करत. अच्छा, त्या व्यक्तीबद्दल. हा, व्यक्तीबद्दल. आणि तिथे तुला तिकडे उत्तर देणं गरजेचं आहे. आणि ते कळतं पण, ते सगळीकडे असतं, घरात पण असतं. आत्या अशी बोलली, मावशी अशी बोलली, तर ते काय ते चालत राहतं. माझं असं म्हणणं की तुम्ही कामाकडे लक्ष द्या. हा काय करतो, ह्याला किती मिळते, त्याला किती मिळते, त्याच्यापेक्षा तुम्ही मला प्रूव्ह करा. मी जर हे दाखवतोय ना, मला हे बनवून दाखव, मी तुला पे करायला बसलेलो आहे. बरोबर. माझं सिंपल फंड आहे की हे मी आयडल केलंय, मला असंच असं सेम बनवून दे, मी तुला रेट द्यायला म्हणजे बसलोय. परफेक्शन किती आहे? परफेक्शन म्हणजे मला जे हवंय ते पाहिजे. मला जे दिसलं पाहिजे हा, त्याच्यामध्ये. बस मला हे पाहिजे. हे तू मला द्यायला शिक, मी तुला पैसे द्यायला बसलेलो आहे. अच्छा, फक्त बनवायचं म्हणून बनवून दिलं हा, ते कळतं, ते कळतं. दिवस भरायला कोण आलेलं आहे. अच्छा. हा, टाइमपास. परळला तू गेलास ना, तर परळला किती जण तुला तंबाखू बनवताना बघतील, फोनवर बोलून फिनिशिंग करतायत, तुला काथा असे पिंजत राहतील, कोण बाथरूम जवळ गेलेलं आहे, कोण चहाच्या टपरीवर आहे. ते बघितलं की मला नाही चालत, असं आहे. पण एक गोष्ट तुला सांगतो, जेव्हा मी तुझ्याबरोबर कारखान्यात होतो, तुझ्याकडे एक मॅनेजमेंट टीम मध्ये 2 मुलं होती, ते लक्ष पण द्यायचे. माझ्याकडे 10 जण अशी होती. त्याबद्दल सांगा. माझ्या टीम मध्ये कसं आहे की रात्री पॅकअप केल्यानंतर पण कळायचं की बाहेर कोण कोण आहे. त्यांना मी नाही दिसायचो. अच्छा. पण माझे फोन जायचे की तू बाहेर काय करतोयस, किंवा एखाद्याचं कधी कधी मीटिंग व्हायच्या त्या चहाच्या इकडे, आपल्या माहिती आहे ना, पार्टी बाजूला बाहेर आहे ते. बाजूला कोण कोण बाहेरचे महाराष्ट्रातले मूर्तिकार यायचे, त्यांना घेऊन जायचे, माझ्याकडे येशील का, अरे बापरे, असं माझा कारखाना इकडे इकडे आहे. आणि मग मी त्यांना बोलायचो की काय रे, मीटिंग झाली का तुझी? म्हणलं कुठली मीटिंग? म्हणलं चहाच्या टपरीवर केली ती. त्यांना नाही माहिती असं की बाजूला माझा माणूस बसलाय. सो ह्या गोष्टी सगळंच तुम्ही फक्त काम छान येते म्हणून तसं नाही, मॅनेजमेंट खूप मोठी गोष्ट आहे. अच्छा. त्याच्यावरती कळतं की काय चालतंय तुमच्याकडे जेव्हा इमिटेशन करणारे पोरं येतात, तुमच्याकडे सोळं निसवणारे माणसं येतात, त्यांचा माइंडसेट कसा आहे, ते कसे वागतात, ते माणसांबरोबर काय बोलतायत, इमिटेशन करणाऱ्यांचं ऍटिट्यूड कसं आहे आपल्याकडे काम करत असताना, ते आपल्या लेबर बरोबर कसं बोलतायत, काय हे करतायत, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात या लाईन मध्ये, मॅनेजमेंट मध्ये. तर तुम्ही नुसतं छान काम करतायत, लोक बोलणार वा काय सुंदर गणपती केला आणि आगमन चाललंय, तसं मॅनेजमेंट नाही होत. परळ जे इन्स्टिट्यूट आहे तुला खूप काही गोष्टी शिकवत. परळ बद्दल काय बोलशील? परळ वर्कशॉप बद्दल काय बोलशील? परळ सारखी एनर्जी नाही कुठे मिळणार तुला. परळची जी एनर्जी आहे, पॉझिटिव्हिटी आहे, आणि तिकडच्या लोकांमध्ये जे आर्ट बद्दलचं जी कदर आहे ना, ती तुला कुठेच नाही मिळणार जगाच्या पाठीवर. ज्यावेळी दादा परळ वर्कशॉपला होता, जेव्हा गणपती तो जॉईनिंग करत, त्या पाठी सगळेजण उभे राहायचे आणि बघायचे. सांगू दे मला, जेव्हा त्याला परेला जागा नाही भेटली, तो बकरी अड्ड्याला शिफ्ट झाला, 1-1.5 महिनाच होता. बरोबर ना? 1.5 महिनाच होता. त्यावेळेला मी दादाला पाहिलेलं होतं, बकरी अड्ड्याला तो गणपती जॉईन करत होता. त्यावेळेला तो एकटा बसलेला होता स्केच घेऊन. तेव्हा मला दादाने बोललो, बघ मी आज ते एकटा बसलोय, परत आपल्याला परेलला जायचंय. दुसऱ्या वर्षी आम्ही परेलला होतो. त्याच्याबद्दल काय बोलशील? काय नाही, मी तुला जसं बोललो ना की तुमच्यामध्ये एक थोडासा तो एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे, की एक बार जो ठान लिया तो ठान लिया, भले काही असू दे, ते करायचं तर करायचं. आता एखादी गोष्ट जर तुम्ही ठरवू नाही शकत, जसं आता मी नेहमी म्हणत आला अगोदर पण, मी नेहमी क्रिकेट मला खूप आवडतं. क्रिकेटचे फंडे वापरायचे, की आपण जसं बोलतो ना, या बॉलर सर्वात फास्टेस्ट आहे, आपल्याला जी भीती घातली जाते, तर त्याच्यावरच अटॅक करायचा पहिले. सो हा एक अप्रोच आहे तुझा, म्हणजे त्याला एक छगा टाकला ना की त्याला नरमच करायचा, म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं. त्या गोष्टी पाहिजे. आणि आता काय परेलला जाणं मुश्किल नाहीये, कधीही येऊ शकतो. अच्छा. फक्त माहोल मी बनवतोय.
कारण की लोकांचं माइंडसेट तयार झाला पाहिजे ते घेण्यासाठी. आता पूर्वीचं जे कोविडच्या अगोदरचं जे लाईफ होतं ते झालं ना, मी करून झालोय. हो हो हो. आता नवीन काहीतरी करायचं त्याच्यासाठी लोकांचं प्रिपरेशन पण पाहिजे ना त्या पद्धतीचं. हा मग लोक अजून पण लोक दादा, आता एक तुला सांगतो मी, आत्ताचीच गोष्ट आहे, लोक म्हणतात की दादा पण इथे असला पाहिजे होता परेल वर्कशॉपला. पण माझं स्वप्न वेगळं आहे ना. अच्छा, आता मी तुला सांगेल की मला 1 CR चा गणपती करायचा आहे. 1 CR? हा, तर मग काय असेल तुझा अप्रोच? माझं ते स्वप्न आहे. आता बोल, आता लोक अजून 1 CR? अजून 2.5 आणि 3 मध्येच खेळत आहेत. मला 1 CR चा गणपती घडवायचा. हा तुझा माझा vision आहे की काय? माझं स्वप्न आहे. स्वप्न आहे. हा, मग त्याच्यासाठी मला तसा माहोल पाहिजे की नाही. हा, तसं आहे. पण दादा कोविड नंतर तर नाहीच आहे परेल साईडला. गणपती फक्त खेतवाडीमध्ये बनवतोय आणि वसईलाच कारण की बनवतोय. ते खेतवाडीमध्ये करतोय म्हणजे जॉग्राफिकल कंडिशन साथ आहे. अच्छा. आणि तो मी खूप स्टडी केला हा. की गिरगाव हे जॉग्राफिकली, आता मी बऱ्याच लोकांना जे वाटतं ना की हे छोटे गणपती का करतोय, हा. मी आता ते एक टॅक्टिक ऍड ऑन केले की जॉग्राफिकल कंडिशन. म्हणजे एखाद्या सिटीमध्ये कुठे गणपती जातोय हा. तर त्याला केवढा साईज पाहिजे. हा. समजा वसईमध्ये गणपती आहे तर त्याला एक लिमिट साईज आहे. हो. जर उल्हासनगरमध्ये जातोय, Restriction आहे. बोरिवलीत जातोय, गोरेगावमध्ये जातोय, सुरतमध्ये जातोय, कोल्हापुरामध्ये जातोय, प्रत्येक सिटीची एक जॉग्राफिकल कंडिशन आहे. ओके. त्याच्याप्रमाणे डिझाईन करायचं. म्हणून गिरगावात असल्यानंतर गिरगावात तू मोठा गणपती करू शकतो. हो. समजला? हो. लालबाग मधनं जाताना तुला 24 फुटाच्या आतच ठेवायचं, कारण की ब्रिज क्रॉस करावं लागतं. बरेच जण आता तू बघितलं असेल की रॉंग साईडने रॉंग जातात. साईडने. ते गरज नाही ना ते. म्हणजे तुम्हाला ते कळलं पाहिजे. आता जॉग्राफिकल कंडिशनचा विचार करा आणि गणपती घडवा. अच्छा. तर मी ते चालू केलंय. हा. आणि ते केल्यानेच मी माझं विजन, किंवा जसं मी बोललो ना की स्केचेस माझे चालू आहे. म्हणून मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो की मला 1 CR चा गणपती करायचा. 1 CR लक्षात ठेवा सगळ्यांनी. दादा बोलतोय 1 CR. बघू जे मी पुढे कसं ठरवलं ते होतं मी ते. करतो. हा. आता एक गोष्ट, तुझी गणपती सुरुवात झाली ती वसईच्या इच्छापूर्तीने झाली. हो. त्याच्याबद्दल काहीतरी बोल. वसईच्या इच्छापूर्ती म्हणजे तो ट्रेंडिंग म्हणून तू आलास वरती, की ती मूर्ती बघितली सर्वांनी. नाही, तो ट्रेंड कसा चालू झाला तो सांगतो. सुरुवातीचे जर गणपती तू बघितलेस ना, तर त्यांचा गणपती आला होता तेव्हा माझ्या वडिलांकडे आला होता पहिली तर. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. आणि जेव्हा तो गणपती करायला तेव्हा त्यांनी तो 2008चा चिंतामणी अब्दागिरीवाला तो दिला होता करायला. तो मी केला होता गणपती केला, पण त्यांच्या ID वरती आहे ना त्या चिंतामणीचाच फोटो होता. अच्छा. हा, असं काहीतरी काम करायचं ना की तिकडे आपल्या गणपतीचा फेस आला पाहिजे. हो. असं, कारण की तेव्हा ते खूप लोकांसाठी ते खूप पॅरिमीटर वरती होतं ना चिंतामणी वगैरे. म्हणजे आजही आहे, पण तेव्हा अजून इकडच्या लोकांना वाटायचं की अरे मुंबईचा गणपती असं. ते ध्येय ठेवूनच मग मी ते डिझाईन करायला लागलो. आणि ते करता 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 त्याची ख्याती एवढी झाली की बोल ना, स्केचेस आणि रियाज त्याच्याने ते सगळं घडत गेलं. अच्छा. तुला भेटायला म्हणजे तुझी एक भेट पण झाली होती स्वर्गीय खातू सरांबरोबर इच्छापूर्तीच्या इथे. हो. त्याबद्दल काय सांगशील? ते भेटायला आले की ते बघायला आले, तू कशा पद्धतीने ते बनवलंयस? काय नाही, ते येणार म्हणजे तू विचार कर ना की काम असं व्हायला लागलं की त्यांना वाटलं की येऊन बघावं लाईव्ह मध्ये. आणि मंडळाने त्यांना आमंत्रण केलं होतं की या एकदा विजिट करायला. आणि तेव्हा कसं ना, सोशल मीडिया आता जसं एवढं इज आहे ना, तेव्हा तेवढं नव्हतं. तेव्हा फोटोच होता. बरोबर. फार सिलेक्टेड लोक होते ना तेव्हा मूर्तीकार लाईन मध्ये. खातू सर आणि राजन खातू सर आणि राजन झाड आणि हे सगळे बाकीचे करत होते. बाकी असं नौका बोलल्यानंतर मीच एक तास नौका आणि असे 1-2 जण जर असतील कोण तर, त्याच्यामुळे ते चर्चा चालायची खूप. जसं आताही चर्चा चालते की ये मूर्तिकार आ रहा है, वो आ रहा है. म्हणजे आता क्रिकेटचं परत मी सांगेल, क्रिकेटमध्ये जसं आता बघितलं ना केवढे प्लेयर आहेत बॅट्समन, लाईन लागलेली आहे, तसंच आताचा ट्रेंड आहे. पण तेव्हा कसं होतं की जसं रोहित शर्मा, विराट कोहली आले, ते एक्झाम्पल आहे. तेव्हा आम्ही तसे होतो की आम्ही नौके बचकांडे सगळे असं. आणि मग सरांपर्यंत जायचं नाव, आणि मग सर आले बघायला. बघितल्यानंतर मला बोलले चांगलं चाललंय, चांगलं करतोयस, असं तसं. ये कधी मुंबईला, गरज आहे तुला मुंबईला गरज आहे, अशा आर्टिस्ट लोकांची. म्हणजे त्यांनी तुला प्रोत्साहन पण दिलं, तू ये आणि कर. हो. इच्छापूर्तीवरती होतो. ते चालू होतं की मग आता इच्छापूर्तीने तुला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आणि ते तू घडवत गेलास पुढे पुढे. मग आता काय त्या मंडळाबद्दल प्रतिक्रिया आहे तुझी?
त्या मंडळ तुला एवढा? नाही तर मंडळाची एकच खासियत आहे की ते लोक गाभारा, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, तुम्ही सगळं काय करू शकता, पण जी गाभारा सांभाळण्याची जी जी हे आहे ना टॅक्टिक, हम्म. जसं आपण एखादं दगडूशेठला म्हणतो, दगडूशेठ तर खूप फार पुढे, हा. पण तुम्ही कधी नोटीस करा, तुम्ही जा कधी इच्छापूर्तीला विजिट करा, हम्म. तर तुम्हाला तिथे ते गाभारामध्ये ज्या पद्धतीने मूर्तीला हाताळतात किंवा सांभाळतात हा. ते खूप वेगळं आहे. अच्छा. एक्सपिरियन्स मी असं नाही सांगू शकत, हा. तुम्ही जा स्वतः नोटीस करा, हा. एक वेगळी मजा आहे. म्हणजे गणपती सगळे आणतात, हा. ठीक आहे, मी बनवतो, मी घडवतो, हा. लोकांना आवडतं, हा. इकडे जेव्हा फ्लॅश होतो तेव्हा खूप लोक बघायला येतात, पण तुम्ही गाभारा जाऊन बघा एकदा. अच्छा. त्या पद्धतीने ते तिघ चौघ सहकारी आहेत हम्म. मंडळामधले, ओके. ते ज्या पद्धतीने ते सांभाळतात ना, त्याचाच सगळी पॉवर आहे. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती एक पॉझिटिव्हिटी आहे त्यांच्याकडे. हम्म. आणि जेव्हा आपण एखादी मूर्ती घडवतो, बघ गणपती बाप्पा फॉर्मलेस आहे, जसं तुम्ही अष्टविनायक मधले गणपती बघता, हा. त्याला असा प्रॉपर आकार नाही आहे, पण तरी आपण त्याला मानतो, पुजतो, हा. तसंच ते आहे. पण तुम्ही कसं त्याला गाभाऱ्यामध्ये कसं हँडल करताना, मी बऱ्याच जणांना मी आता तेच सांगतो, तुम्ही गाभाऱ्यावरती महत्व द्या. अच्छा. जे तुम्ही आगमन आणि ह्याच्यावरती ते पण करा, तो क्रेज पाहिजे, हा. यंग मुलांना ते आवडतं, पण जेवढं तुम्ही गाभाऱ्याला महत्व द्याल ना तेवढं, कारण की सिंपल उदाहरण आहे तुम्हाला, एक लालबाग राजा आणि एक दगडूशेठ. अच्छा. या दोन गोष्टींना आयडलकडे बघा, जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात जाता तेव्हा लोक का असे भावुक होतात, हो. ती पॉवर कुठून येते? का तर गणपती आपण सगळीकडे बघायला जातो, बघतो, खेतवाडीतही जातो, सगळीकडे जातो, पण तिकडे गेल्यानंतर लोकांचं असं काय एवढं हे होतं की त्या गाभाऱ्यामध्ये का ताकद आहे? जागेला महत्व आहेच, पण तुमचं ते हँडलिंग करणं, तिकडचं पावित्र्य करणं, त्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर आहे. हा, ते 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 त्याच्यासाठी काम करा, ते गेल्यावरती मनाला त्याच्यासाठी काम शांतता. करा, त्याच्यासाठी काम करा. अच्छा. तुला तेच म्हणेल की मी तुला जसं म्हटलं ना की मी जॉग्राफिकल कंडिशन्स बघतोय काम करताना, किंवा पैसा बघतोय, बरोबर, कोण देतंय का, हा, कंपोजिशन वाईज काय वेगळं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय. अच्छा. नॉट जस्ट की फक्त पैसे पैसे पैसे, हा, पण मला तेही सपोर्टिव्ह पाहिजे. ओके. म्हणून मी जागेवरती करायला लागलो. सर्वात मेन माझं ते आहे की गिरगावात करायचं कारण तेच आहे की तिकडे मला कुठेही रिस्ट्रिक्शन नाही येणार. अच्छा. हा, की हे इकडे एवढं नको करू, ते तिकडे तेवढं नको करू. हो, कारण की तो रस्त्याने जाणार आहे हा, गणपती. आणि गिरगाव समुद्र जवळच आहे. हो, तुझं याच्यापेक्षा बेनिफिट काय असू शकतं एक मोठी मूर्ती घडवण्यासाठी? हा, मोठी मूर्ती घडवा, आणि जी मुंबईची ओळख आहे. हा. आता आपण येऊया 2024 वर. 2024 मध्ये तू ओम तांडव ही मूर्ती साकार केली. हो. त्याचं कॉन्सेप्ट तू कशा पद्धतीने आणलंस की मंडळाला दिलंस? मी जसं म्हटलं की स्केचिंग हे माझं नेहमी चालू असतं, आणि मंडळ आलं ना की ते क्लिक होतं. यांना काय द्यायचं आहे, काय द्यायचं नाही, ते डिस्कशन मध्ये जेव्हा मी प्रेझेंटेशन करायला बसलो ना की करायचं आहे, मी तुला बोललो ना की जेव्हा आपण स्केचिंग करा, माझं स्केचिंगची वेगळी केबिन आहे, तिकडे मी फक्त स्केचिंग करत असतो. ते करता करता जसं मी इच्छापूर्तीला सिरीज चालू केले, घरगुती काही गणपती आहेत त्यांना पण मी सिरीज चालू केली आहे. तर आता तसं करता करता म्हटलं असं काहीतरी करायचं नाही की लोकांना, म्हणजे आपण आता असं बघतो ना की पिन इंटरेस्ट आहे किंवा इंटरनेट आहे, त्याच्यावरती आपण रेफरन्स शोधतो. बरोबर, जेवढे पण आपण आर्टिस्ट जेवढे स्केच करतात ते काहीतरी रेफरन्स शोधत असतात. तर रेफरन्स तर इन्फायनाईट आहे, तू कुठे कुठे बघशील आणि काय काय घेशील, त्याच्यापेक्षा एक तुला एक ट्रॅक मिळतो. बरोबर, की एकदा तू त्या ट्रॅक वरती चाललास नाही की तुझं भरकटत नाही. की एक थीम पकडली ना मग तुला तो ट्रॅक मिळतो. त्याच्यामुळे ना मंडळालाही सोपं जातं की त्या ट्रॅक प्रमाणे विचार करायला, सेटअप करायला. थीम काय होती ऍक्च्युअली? ती थीम काय, पंचरत्न जसं ज्याला बोलतो ना, पंचतत्व. हा, पंचतत्व जसं की आपण वायू, अग्नी, जल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, जे 5 तत्व आहेत ज्याच्यावरती सगळं जग चालतंय, त्या बेसवरती आपण करतोय. त्याच्यामध्ये चॅलेंजेस असे होते की स्कल्पचरल क्वालिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा दाखवणार, वायू कसं दाखवणार, जल कसं दाखवणार. सो त्याचा रिलेट आपल्या पुराणात कसं आहे किंवा मायथॉलॉजिकल इव्हेंटमध्ये त्यांचं महत्व कसं आहे. जसं आपण अभिषेक करतो तर पाण्याचं महत्व कसं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके. असं आहे, वायूचं काय महत्व आहे, असं आहे. तर ते पूर्वी आपल्याकडे अग्नी तयार करण्यासाठी काय मॅचिस वगैरे नव्हती, मग ते लाकडाने घासून दर्शन करून. आताही तू पुजारी बघितलेस भटजी, तर
ते तशा पद्धतीनेच ऑथेंटिक फायरला हे करतात. हा तर आपल्या हिंदुइझम मध्ये किंवा सनातन धर्मामध्ये या गोष्टीचं सगळं पूर्वीपासून एवढं लिहिलेलं आहे. मी असं नाही की खूप डीप जातोय किंवा डिटेलमध्ये जातोय, पण त्याच्यातले बेसिक कन्सेप्ट घेऊन काम करतोय. जास्त एकदम डीप मध्ये मी अजूनपर्यंत गेलो नाही, कारण की डीप मध्ये गेलो ना तर ते खूप वास्ट होतं आणि मग ते खूप जास्त डिबेटिंग व्हायला लागतं. अच्छा. त्याच्यापेक्षा मी जास्त नाही, फक्त वरचा मर्म घेतो, त्याचा कन्सेप्टचं एक टायटल घेतो आणि त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करतो. असं खेतवाडीच्या राजाबद्दल पण तो कॉन्सेप्ट होता, पाठी ती मोठी प्रभाव होती. हो. हा ते काय कॉन्सेप्ट होतं म्हणजे ते गरुडाच्या बेसवरती होतं. त्यांची खरं ऍक्च्युली मी यावर्षी त्यांना एक प्रेझेंटेशन देणार होतो. म्हणजे जेव्हा 9 तारखेचा याच्या अगोदर ते जेव्हा माझ्याकडे आलेले ना, त्यांना मी सांगितलेलं की एकदा 9 तारखेला परमिशन मिळाली समजा की त्याच्यानंतर मी प्रेझेंटेशन देईल आणि मग त्याच्यानंतर आपण बसू आणि मग आपण टीम वरती काम करू. अच्छा. पण तिथपर्यंत काहीतरी मंडळाचं काहीतरी डिसिजन होतं आणि मग मला कळलं की ते अनिकेतकडे गेले आणि मग मी ते स्टॉप केलं, जसं बोललं ना तसं. अच्छा. आता या काही गोष्टी असतात. अच्छा. पण ठीक आहे, मी त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतो खूप. बरोबर. आणि असा काही इश्यू नाहीये. त्याच्यामुळे ठीक आहे. 2025 वर येऊया. साकीनाकाचा महाराजा यावेळी तुझ्याकडे आहे. हो. त्याबद्दल थोडी माहिती दे. म्हणजे ते जसं तू खेतवाडीचा महाराजा बनवायचा, मोठी बॉडी, तसंच कॉन्सेप्ट असेल की थोडा वेगळा असेल? नाही, मी तुला नेहमी आता मगाशी पण ते सांगितलं होतं की मोठी बॉडी करायची की नाही करायची, जॉग्राफिकल कंडिशन सर्वात मेन फॅक्टर. त्याच्यामुळे मंडळ काय बोलते किंवा कसं बोलते त्याच्यापेक्षा तिकडची कंडिशन्स काय आहे, गणपती कुठे विसर्जन करायला जाणार आहे, या सगळ्या गोष्टीचा मी विचार करूनच काम करणार. कारण की साकीनाका बोललं तर सर्वात उंच मूर्ती त्यांचीच असते, म्हणून माझ्या थॉट आला की बहुतेक ती लोक त्याच पद्धतीने मूर्ती घेत असते. आता ते करतायत, पण ती मूर्ती पवईला जाते. बरोबर आहे. आणि पवईला जात असताना तिकडे क्रेन लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मगच मूर्ती घडवावी लागणार आहे. असं आता मंडळाला मी एक चांगली टॅगलाईन दिली होती, तर आम्ही असं जस्ट एक मस्तीमध्ये ते नेहमी असं खूप मंडळ तुला दिसेल की उपनगरातली सर्वात उंच मूर्ती अशी टॅगलाईन करतात. त्याच्यापेक्षा असं करा ना, महाराष्ट्रातली सर्वात मागणी मूर्ती असं कधीतरी चांद द्या करायला. तर ह्या टॅग वरती सर्वात शांत राहतात. बघूया आता बाप्पा कधी चांद देतोय. मंडळाच्या जे पदाधिकारी तुला येऊन भेटतात, साकीनाक्याचे त्यांनी भेटला, आम्ही पाहिलं पोस्ट वरती, तू त्यांच्याबद्दल काय सांगशील? किती अंडरस्टँडिंग आहेत ते? खूप पॅशनेट आहे त्यांना. आणि मेन म्हणजे ना, ते त्यांच्या इकडे ते सेवा वगैरे खूप चांगली करतात. म्हणजे लोकांना सामाजिक काही गोष्टी देतात, करतात आणि जॉली आहेत पोरं. अच्छा. आणि धमाल येते. म्हणजे असं काही बर्डन नाही घेतलं की हमको ये नाही. ते प्रत्येक मंडळाचं असतं, आम्हाला असं आम्हाला तसं. त्याची भरपूर वर्ष इच्छा होती की मी करावा गणपती, पण मी करत नव्हतो. अच्छा. तर यावर्षी त्याला नाही म्हणता नाही आलं. तो योग आलाच. नाही, त्याचं गेल्या वर्षी पण मी करत होतो, पण काही गोष्टी डिझायनिंग वाईज थोड्याशा नाही वर्किंग झाल्या, बजेटिंग वाईज. आणि सो या वर्षी, आणि ते पहिलं मंडळ आहे की जे एक्स्ट्रा पैसे देतं. एक्स्ट्रा पैसे देतं म्हणजे त्यांच्याकडनं एक्स्ट्रा आले तरी ते असं मागे नाही लागत की, म्हणजे मी नेहमी हे सांगतो की ते ह्याच्यातलं पहिलं मंडळ असं आहे की पेमेंटच्या बाबतीत आपण म्हणतो ना की आउटस्टँडिंग राहतं, त्यांचं कधी आउटस्टँडिंग नाही, त्यांच्याकडनं एक्स्ट्रा पे होतं कधी. आणि दुसरं एक मंडळाचं मी नाव घेईन, एक मायानगर म्हणून आहे, ठाण्यातलं मंडळ आहे. अच्छा. ते कधीही तुला फुल पेमेंट करणार, पूर्ण 100% पूर्ण पेमेंट. म्हणजे गणपतीचा जर स्केच फायनल झाला ना, तुला फुल पेमेंट करणार. अच्छा. मग मी ह्यांची नावं का घेतो? तू घे ना, तरी पण तुला ज्याची घ्यायचं घेऊ शकतो. कारण का? त्याचं कारण काय ना, ट्रस्ट आहे. म्हणजे जे काय असेल ते. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या मंडळावरती एवढा चान्स. परत माझ्याकडे एक मंडळ होतं, सागर किरण, भाईंदर मधलं मंडळ आहे. तिकडे एक दिनेश दादा म्हणून आहे, त्याचा थोडासा आता एक इलनेसमुळे तो जरा रेस्टिंग वरती आहे. पण तो एक असा होता ना की माझ्याकडनं 2019 मध्ये थोडं डिले झालं होतं, तरी पण त्यांनी मला फुल पेमेंट केलं होतं. अच्छा. अशी मंडळ पण आहेत जी तुम्हाला फुल सपोर्ट करतात, आणि की आपण त्यांना नावारूपाला देवाच्या कृपेने आलेले आहेत, किंवा आपण चांगल्या वेळेला जसं ते आपल्या बरोबर, तसं वाईट वेळेला पण ते आपल्या बरोबर. अच्छा. तर अशी मंडळ पण भरपूर आहेत की असं नाही की फक्त चांगलं झालं म्हणून सगळे.
थोडस वाईट झालं तर शिव्या घालणारे पण आहेत, बरोबर. चांगलं झालं तर सगळंच चांगलं आहे. हा. पण अशी पण मंडळ आहेत जे वाईट वेळेला पण तुमच्या बरोबर उभे राहतात. अच्छा. आणि आजही माझ्याकडे आता पण येत आहेत ती तसंच आहे की जे हा. काय तू देशील ते हा. त्याप्रमाणे काम करतात आणि ते चांगलं वाटतं बघून. आता केपी आर्ट्स बोललं तर आता मूर्ती बुक करायला जायचं बोललं तर बाबा एक बजेट घेऊन चला. पण माझं असं एक म्हणणं आहे, इन फ्युचरमध्ये तू जे छोटे मंडळ आहेत हम्म. ते तेवढे पे नाही करू शकत, हम्म. तू त्यांच्यासाठी काही अशी मूर्त्या बनवशील का की हा बाबा तुमचा बजेट एवढा आहे, 50च्या आतमध्ये 60? एक तुला सांगतोय, दिस इज द रिअल थिंग. हे नाही रिअल. बघ, तुला मी याचं टॅक्टिक सांगू हा. की माझ्याकडले जेवढे मॉडेल्स आहेत ना हे सगळे तुला विपुल जाधवकडे दिसतील. छोटे मॉडेल. हा. त्याचं रिझन पण तेच आहे अच्छा. की माझं असं एक कर्तव्य आहे की देवाने आपल्याला एक ताकद दिली काम करायची. जर मी नाही म्हणू शकतो ना एखाद्या क्लायंटला की नाही रे बाबा तुझ्याकडे तेवढं बजेट नाही की मी तुला तेवढं करून देऊ शकतो, त्याला मी ते सगळं अवेलेबल तिकडे इनडायरेक्टली विपुल जाधवकडे तुला मिळते. अच्छा. म्हणजे माझ्याकडे जर तुला 1.20 मध्ये पाहिजे ना मूर्ती तर सेम स्ट्रक्चर तुला तिकडे 60,000, 80,000, 90,000 मिळू शकतो. अच्छा. तर ती सोय म्हणूनच मी त्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके. की असं नको वाटायला की ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे, हा इकडे जाऊन बसलाय त्याला तेवढे पैसे द्यायला वसईला. हा बरोबर. इथून घेऊन जायचं. हा. हालाकी वसईला यायला काही विजा लागत नाही, ते तर आहे. पण कसं आहे की काही काहींसाठी मी त्या गोष्टी सोय केल्या. हैदराबादला त्या गोष्टी केल्या. आता हैदराबाद थोडं वेगळ्या लेवलवर गेलं. हा. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याचीच तरतूद आहे. आता माझ्याकडे काही गोष्टी तुम्ही बघितलं तर बेसिक पण आहेत कमी बजेटमध्ये. कमी बजेट. हा तेच. हा बेसिक पण आहे, पण लोकांना बेसिक नकोच आहे ना. लोकांना काय ना काहीतरी वेगळंच पाहिजे. म्हणजे कमी मध्ये मला वेगळं दे. हा. तसं नाही होणार असं. बरोबर आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत. कारण केपी कडून गणपती घेणे ते सगळ्यांचीच इच्छा आहे की बाबा मला हवंय. हा. नाही पण आता छान वाटतं की ज्या पद्धतीने सिद्धेश करतोय आणि सरांचा एक टच आहे, त्याच्यामुळे मजा येते बघायला. आणि आपल्याला काय, आपण पहिल्यापासून माहिती आहे ना रस्त्यावर फिरणारे लोक आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं बघायचं असतं. भले आपला गणपती नसला तरी चालेल, फिरायचं, गणपती बघायचं. आता तू जसा फिरतो तसं मी पहिले फिरायचो. मी फक्त फिरता फिरता आलोय इथे दादाकडे. मी दादाला काय फोन नाही केला, काय नाही केला. मी ब्लॉग मध्ये सांगितलंय आम्हाला दादाने इंटरव्ह्यू दिला तर ठीक आहे, नाही तर आम्ही चलो. ही वस्त. आता मला दादा हे सांग, या वर्षी चिंतामणी सिद्धेशकडे काय तू बघतोस यावेळेचं एक्सपेक्टेशन काय करतोस तू आता? मला माझं जे प्रांजळ मत जे आहे ना की म्हणजे हे चुकीचं आहे की मी सांगणार नाही, म्हणजे तुला काय वाटतं म्हणजे? पण त्याचं कुठेतरी ना नेक्स्ट पिढीकडे गेल्यानंतर ना त्याचं अपग्रेड व्हर्जन पाहिजे. अच्छा. जेणेकरून त्याची एक ठेवण आहे, मान्य आहे, त्याची एक ठेवण आहे, त्याच्यासाठी लोक त्याचे भक्त आहेत, बरोबर आहे. पण सिद्धेशकडे आल्यानंतर एक अपग्रेड व्हर्जन, जसं आता एखादी गाडी जेव्हा असते, जेव्हा आपण पूर्वीच्या रॉयल एनफिल्ड बघायचो त्याचं उलट्या साईडला गेअर्स वगैरे असायचे, बरोबर. पण जेव्हा आत्ताच्या पिढीसाठी जेव्हा रॉयल एनफिल्ड आली ते अपग्रेड व्हर्जन आलं, डिस्क ब्रेक आले, हे सगळं आलं आणि ते मार्केटमध्ये बूम झालं, बरोबर आहे. तसंच त्याचं पण मी एक एक्झाम्पल म्हणजे आपले फक्त बोलणे आहे, ते येताना ना सिद्धेशनी पण काहीतरी अपग्रेड करायला पाहिजे की बॉडी स्ट्रक्चर म्हणा, त्याची ओळख दिसली पाहिजे. अच्छा. हा. चिंतामणी बोलल्यानंतर कसं आहे की एक ते बॉडी स्ट्रक्चर फिक्स आहे, ते सुंदर आहे, खूप सुंदर. सरांची जी लेगसी आहे तर ते सरांचा जो रिस्पेक्ट आहे तो तिथे तसाच राहायला पाहिजे. आणि सिद्धेशनी ते न फॉलो करता त्याचं बॉडी स्ट्रक्चर, त्याच्यासाठी झालेलं नवीन डिझायनिंग हे जर प्रेझेंट केलं ना तर बघायला मला आवडेल ॲज अ इंडिव्हिज्युअल. अच्छा, ॲज अ आर्टिस्ट लवर. आम्ही फक्त असं सिम्पली बोलतोय त्याबद्दल. तर ते जर झालं ना तर तो ट्रेंड चांगला सेट होईल की अपग्रेड व्हर्जन काय असतं. अपग्रेड व्हर्जन. आता अजून एक मूर्तिकाराबद्दल मी विचारतो, अरुण दत्ते. या मूर्तिकाराबद्दल काय बोलशील? कारण की ते आता थोडा खूपच आहे ट्रेंड मध्ये अरुण दत्ते पण. नाही, काय म्हणशील त्याबद्दल? त्यांनी एक चांगलं डिसिजन घेतलं की आता परळमध्ये आलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काम करत असताना तेच आहे की मंडळाचं बजेट या सगळ्या गोष्टी ठेवून ज्या लेवलनी तो देतोय काम, सगळं चांगलं चाललंय. म्हणजे असं मी हे नाही म्हणत, आणखी सिद्धेश पण आहे, तोही आहे. आणि आता मी नसल्या कारणाने तिकडची जी कॅव्हिटी आहे, आता बरेच जण आले, मिसाळ पण आहे, राजू शिंदे पण आहे, जुने लोक भरपूर आहेत. अरुण दत्ते पण चांगल्या लेवलने कामं करतोय आणि आता पहिलीच मूर्ती घेतली गेली त्याची,
पाहिलीस तू? चांगलं. हो मी पाहिली ना. कशी होती? आणि चांगली सुंदर होती. सुंदर होती. सुंदर होती. कलर काम कसं होतं? खूप सुंदर होतं. खूप सुंदर होतं ना. हो हो हो. अच्छा थोडस मला ताडदेवच्या राजाची आठवण आली. ओ. ब्लू शेडिंग आणि ते सगळ्या गोष्टी. अच्छा हा हा ती शेडिंग होती ती. हा त्याच्यामुळे ते जेव्हा मी 2017 मध्ये केलेलं ना हा त्याचा थोडासा फील आला मला की ते ब्लू ओके हा हा थोडासा त्याच्यामुळे हा. बरं वाटतंय बघायला आणि चांगलं करतोय. म्हणजे अपग्रेड झालाय भरपूर काही गोष्टी. नाही आणि करतायत खूप चांगल्या पद्धतीने. खूप चांगल्या करतायत. पद्धतीने. खूप चांगल्या पद्धतीने करतायत. राजू शिंदे बद्दल तू काय म्हणशील? मला एक गोष्ट माहितीये, दादाने मला एकदा सांगितलं होतं राजू शिंदेची पेंटिंग खूप सुंदर आहे. नाही त्याचं मातीकामही छान आहे. मातीकाम पण, हा. सुंदर काम आहे. हा. फक्त काय होतंय की काही गोष्टी जसं मी बोललो ना की टीम हा जिथपर्यंत तुझ्याकडे स्वतःची टीम नसेल ना तिथपर्यंत तू किती सुंदर काम केलं ना तरी तुला ते हा तो माहोल किंवा ते जे मार्केट आहे ना तुला ऍक्सेप्ट नाही करत. अच्छा आणि ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि फिनान्शियल गोष्ट खूप महत्वाची आहे रे. हा बरोबर पैसा लावणं हा हे आहे. आणि राजू शिंदे नो डाऊट त्याची कामं तू उद्या खातून सरांकडे बघतोच आहेस की ते मॉडेल्स वगैरे बहुतांश केलेले राजू शिंदेनीच आहेत. त्याचे स्वतःचे मॉडेल. काम सुंदर आहे. एक्सपिरियन्स पर्सन आहे. एवढंच सांगू शकतो. गणराजला त्यांनीच घडवलं होतं हो आधी. हो जो तो फेस आहे, जो हो. जो गणपती आहे तो राजूनेच घडवला होता. राजू शिंदेने सगळ्यांनी एक 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 काळ गाजवलेला आहे. गाजवलेला आहे. हा, आणि ते आम्ही या जुन्या आठवणी का म्हणतोय, या आम्हाला जे आता नवीन पिढी आहे त्यांना समजल्या पाहिजे. हो. बरोबर ना. ते प्रत्येक वर्षाचं सिनियर वेगवेगळे सिनियर असतात. वेगवेगळं असतं. असतात. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. हा खूप सगळी लोक आहेत. हा बऱ्याच जणांचे एक्सपेक्टेशन हाय आहेत. हा सगळ्या गोष्टी आहेत. पेशवा आर्ट बद्दल काय बोलशील? नाही, चांगला कागदी प्रयत्न आहे. एक ऑपोजिट जसं आपण हवेच्या विरुद्ध दिशेने चाललेत हा आणि करतायत. चांगली गोष्ट आहे. मेहनत करतायत मेन म्हणजे. हा आणि सोपी गोष्ट नाही पेपरचं करणं. ज्या ज्या मटेरियलमध्ये करतायत हा त्याला खूप मेहनत आहे. ओके खूप म्हणजे खूप मेहनत आहे आणि रिझल्ट आणण्यासाठी खूप खूप कष्ट घ्यावे लागतात. हा आणि चांगली गोष्ट आहे. आता माझे अजून एक दोन प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये हा एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये आता तुझ्या किती मूर्त्या आहेत? मुंबईमध्ये माझ्या म्हणजे इकडनं जाणाऱ्या त्या आहेत. त्या ताडदेव पोलीस वसाहत आहे. त्याच्यानंतर तुझं पेडर रोडचं एक मंडळ आहे आता नवीन. अच्छा हा सांताक्रूजला आहे. सप्तवीर म्हणून आहे. असे बरेच आहेत. मानखूर आहे. परत तुझं ओम तांडव आहे. साकीनाका महाराज आहे. अच्छा जास्त एकदम असे काय प्रॉमिनंट फक्त काय ओम तांडव आणि साकीनाका महाराज आहे हे मोठ्या साईजमध्ये आहेत. अच्छा बाकी नॉर्मल इकडनं जाणारे ते भरपूर आहेत. सुरतचे जास्त आहेत. सुरत वगैरे हे भरपूर आहेत. घाटकोपरचा आहे आपला. अच्छा तो घाटकोपरच्या शेवटच्या वर्षी बनवलेला तो विष्णू? हो तो आहे ना. तोच आहे ना. हा त्यांचं आहे ना. अच्छा त्या कॉन्सेप्ट बद्दल काय सांगशील आता? त्या काय नाही त्यांना पण तसंच एक थोडंसं मी तुला बोललो ना गाभाऱ्याचं क्रेज. हा थोडंसं ॲम्बियन्स पाहिजे. हा हा आणि ॲम्बियन्स शिवाय मजा नाही रे. हा आणि ते लोक त्या पद्धतीने उतरतात आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स येतोय आता. हा 2-3 वर्षापासून करतायत. हा. मला पण तेच आहे. मी तुला म्हटलं ना की थोडा ट्रेंड सेट झाला पाहिजे. काहीतरी ॲम्बियन्स व्हायचं. जसं लालबागला गणेश गल्ली करतं, चिंतामणी करतं, ॲम्बियन्स पण करतात. सगळं करून एवढं सगळं करून. इतर ठिकाणी काय होतं फक्त लवकर गणपती घेऊन जातात पण ते करत नाही काही. हा तर अच्छा. ते करतात आणि ते रिझल्ट तुला दिसतोय. आणि लोकांना चांगला रिस्पॉन्स होता गेल्या वर्षी त्यांना. अच्छा हा खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि छोट्या साईज मध्ये पण बऱ्याच काही गोष्टी करता येतात. हा त्याच्यामुळे खूप चांगलं चाललेलं. ओके. आता शेवटचा प्रश्न आहे दादाला की दादाला आम्ही फ्युचरमध्ये परेल किंवा मुंबईमध्ये बघू शकतो का नाही बघू शकत? हा का नाही बघू शकत? बघू अच्छा. शकतात ना. म्हणजे प्लॅन आहे की नाही? प्लॅन कसं असतं ते प्लॅन करायला किती वेळ लागतो? सर्वात मेन आहे की तिकडचं ॲटमॉस्फिअर. अच्छा म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा तू जसं तू कॉर्पोरेटमध्ये आहे आता तू ठरवलंस की मला बँगलोरला काम करायला जायचं आहे. हा तुला जर व्यवस्थित पॅकेज मिळालं तर तू जाणार ना. जाणार. तू विचार करणार की अच्छा तुला कंपनी तुला अकोमोडेशन देते, राहायची सोय देते, सगळं देते आणि मग तुला इकडच्या पेक्षा तिकडे बेनिफिट आहे. तर हे वैयक्तिकरित्या जेव्हा आपण पर्सनल लेवलवरती विचार करतो तर तो माहोल होणं पण गरजेचं आहे ना. जेव्हा तू
तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये जेव्हा तू विचार करतो, जर मी बँगलोरला शिफ्ट होतोय आणि मुंबईमध्ये हा. राहतोय, मुंबईमध्ये मी लहानपणापासून राहतच आलोय, हम्म. पण जेव्हा तुला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेव्हा तुला ते तसं पॅकेज मिळेल तेव्हा तू तो विचार करतो ना. बरोबर. तेच सगळं इथे पण आहे आणि तेच सगळं तिकडे आहे, मग तू विचार करशील मी बँगलोरला का जाऊ. हा, समजते ते इथेच मी तर मी एवढा लांब का जाऊ. हा, असं समजलं ना. हा, समजलं मला. क्रिएटिव्ह करायला मिळालं पाहिजे. हम्म. सर्वात मेन मुद्दा माझा तो आहे मुंबईमध्ये यायचा, हा, आणि त्याचा मोबदलाही तसा मिळाला पाहिजे. फायनान्शियल गोष्टी. हा, फायनान्शियल गोष्टी, जागा हा वगैरे हा झाला सेकंडरी पार्ट. हा, तुला त्या कामाचं, त्या क्रिएटिव्हिटीचं व्हॅल्युएशन मिळालं पाहिजे. अच्छा. सो तो जेव्हा माहोल बनेल ना, तेव्हा नक्कीच तुला मी तिकडे दिसेल. असं आणखी हे असणं खूप गरजेचं आहे. नुसतं तिकडे असणं किंवा नाही. आता तू बरेच जण मला विचारतात की परेलमध्ये का तू दिसला पाहिजे, आला पाहिजे. मला सगळं मान्य आहे, हा, पण तुला त्याचा मोबदलाही तेवढा मिळाला पाहिजे. म्हणून हा तुला क्वेश्चन केला मी हा, की का. की जेव्हा एखादी आता तू बघतोय मुंबईमध्ये कितीतरी चांगल्या इमारती होत आहेत, कमर्शियल बिल्डिंग होत आहेत, रेसिडेन्शियल बिल्डिंग्स होत आहेत. हा, जेव्हा तू त्या बिल्डिंग मध्ये जातो ना, तेव्हा तुझ्याकडे ती कॅपॅसिटी पण पाहिजे, ते सगळं मेंटेनन्स भरायची, पार्किंगचे पैसे भरायची, या सगळ्या गोष्टी. सो तुझं स्टँडर्ड ऑफ लाईफ चेंज होतंय ना. बरोबर. सो तसं माझ्याकडे पण मी अपग्रेड करायचो. मी जसं बोललो ना, स्केचेस केल्यानंतर कळतं की मला काय बनवायचं आहे. हा, मग ते बनवत असताना मग तुझ्याकडे जर तसं सिनियरच नसेल किंवा मंडळ ते देण्याचे केपेबलच नसतील, तर मी ते स्केचेस दाखवून तरी काय करणार. हा, आणि प्रत्येक वेळेला नुसतं दाखवतच बसलो तर मग तुझं जे तुझ्या जोडीचे आहेत मटेरियलिस्टिक वाईज जे फिनान्स लागणार आहे त्याचं कसं तू गणित बांधशील. हा, त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके. नाहीतर मग ते नाही होणार. जसं मी तुला माझं स्वप्न सांगितलं की मला 1 CRचा गणपती करायचा. हा, 1 CR. हा, ओके. 1 CRचा तर बरेच जण त्याला कॉमेडीमध्ये घेतील किंवा हे, पण हे मोठं स्वप्न आहे. हा, मग लोक असं नाही विचार की काही बोलतोय. अच्छा. पण ऍक्च्युअल टेक्निकली विचार केला तर 1 CRचा फक्त गणपती असेल तर काय असेल हा, असं पण विचार केला पाहिजे ना. म्हणजे काय बनवणार आहे ऍक्च्युअली, हा, काय देणार आहे काय 1 देणार? CR मध्ये. हा. 1 CR ही खूप मोठी अमाऊंट आहे आत्ताच्या काळात. आत्ताच्या. हा, म्हणजे ती घर घेताना मुंबईत कॅज्युअल आहे, कॅज्युअल आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे. हा. पण घर आता मुंबईमध्ये साधारणपणे 1 CRच्या आसपासच जातात. हो, 1 कुठेही CR. जा, कुठेही जा. हा, मुंबई सारख्या एरियामध्ये. मुंबई सारख्या. पण गणपतीमध्ये आज अजूनपर्यंत आपण 2 आणि 3 लाख मध्ये, आता मी समजा 6 लाखाच्या वरती घेतोय असं आहे. पण गणपतीमध्ये जर तू जेव्हा मला बरेच जण विचारतात चिंतामणी जर 100 वर्षाचा असता तर किती, तेव्हा माझं बजेटिंग होतं काहीतरी 52 लाख 56 लाख असं, की काय करता येईल, कसं करता येईल असं. तर ते पण असलं पाहिजे रे. तसं पण टार्गेट पाहिजे. ओके. स्केचेस केल्यानंतर त्या गोष्टी पाहिजेत आणि त्याच्यानी स्वप्न दिसतात, तरी बघता तरी येतात की काहीतरी वेगळं स्वप्न बघायचं. टिपिकल स्वप्न बघण्यात काय पाहिजे, विजन मोठा असला पाहिजे. विजन मोठा असला पाहिजे. आणि असं आहे. दादा, आता मला सांग, आता माझी आणि तुझी ओळख खूप जुनी आहे. हो. आणि आज मी तुझी मुलाखत घेतोय आणि मुंबईकर अजय ह्याच्या चॅनलवरती घेतोय. काय म्हणशील तू? काय म्हणायचं आता, जे आहे जुन्या गोष्टी ज्या चालत चालल्या. आता अजय वगैरे नेहमी येतो इकडे, येत असतो, म्हणजे आवड आहे. आता तसं बघायला गेलं तर कसं असतं बघ, इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादा ऍक्टर जेव्हा काम नसतं बरं, त्याला कोण विचारत नाही. बरोबर. म्हणजे फील्ड अशी गोष्ट आहे ना, आर्ट फील्ड कोणती पण असू देत, तिकडे तुला ना दिसत राहणं गरजेचं आहे. हा, विजिबल. हा, तर तुला लोक ओळख ठेवतात तुझी. कुठची पण फील्ड, क्रिकेट असू देत नाहीतर आर्ट फील्ड असू देत, त्याच्यात तू दिसलाय. आणि फेस मॅटर करतो. अजय सारखी लोक आहे ना, मला सारखं दाखवत आहेत, मला जिवंत ठेवत आहेत. जरी मी इकडे आउटस्कट्स मध्ये काम करत असलं तरी, तर ह्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे जरी युट्यूबर्स असतील किंवा काही जे काही व्हिडिओज बनवतात, रील्स बनवतात, ते आमच्या सारख्यांना जिवंत ठेवत आहेत. कारण की फील्ड मध्ये कसं आहे ना, आता तू राहुल द्रविड कोण आहे राहुल द्रविड? आत्ताच्या पुराणा विचार नाही, काय क्रिकेटर होता, रिटायर प्लेअर. हा, तर तसं नसतं ना. मग हे लोक आम्हाला जिवंत ठेवतात. मी इथे छोटे गणपती करत असून सुद्धा हे जेव्हा येतात एवढा आवर्जून किंवा हे खूप मोठा, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. की मी आता प्लेअर समजा तसं बघायला गेलं तर आउट ऑफ सिलेबस आहे, खूपच लांब आहे. हा, तरी पण येतात, एवढं आवड, म्हणजे पॅशन आहे त्यांच्या पॅशन. या आम्ही सुट्टी टाकली मित्रांनो येण्यासाठी. ते आम्हाला चर्चेत ठेवतात. बाकी काय सांगू शकतो, हॅट्स ऑफ आहे लोकांना. सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाही. एखाद्याच्या लाईफ मध्ये ती सगळी गोष्ट करत राहायची.
असं आहे. पण मी चांगलं आता अजय बरोबर जुळलोय. हा. मी भरपूर आता इंटरव्ह्यू घेतोय हम्म. आणि त्याला मोटिवेशन पण होत नाही, की तू तू दादा घे. अजयने परफेक्ट माणूस पकडलाय, कारण की तू ह्याच्यात मुरलेला आहे. हो. आणि त्याला ते कळलंय की हा. कसं पकडायचं, कोणाला पकडायचं. आणि नाहीतर- कुठे कुठले क्वेश्चन करायचे. हा. नाही, आणि क्वेश्चन पेक्षा तू इतके वर्षापासून त्या ह्याच्यामध्ये फिरलेला आहे, हा त्यामुळे तुला चांगलं माहिती आहे की कोणाकडे काय आहे, कसं काय आहे. हा कोण कशा पद्धतीने काम करतो हो. हे आम्ही बघितलंय, जवळून बघितलंय आम्ही. हो खूप जवळून बघितलं, स्ट्रगल पाहिलंय त्यांचं, हो त्यांना काय चॅलेंजेस आले ते पाहिलंय आम्ही. हो भरपूर काय पाहिलं. हे तर मी आता अजय बरोबर स्टार्ट करतोय. हो. आणि अजयला मी आज सुट्टी घेऊन यायला सांगितलं की बाबा सुट्टी घेऊन ये, आणि मी पण सुट्टी घेतली अच्छा, की आज दादाचा इंटरव्ह्यू घ्यायचंच आहे आपल्याला. तुम्ही अपडेट्स पण देता आम्हाला काय काय चाललंय. हो, आम्ही अपडेट कोण- पण देत राहतो. कोण कोण मूर्तिकार आले, काय काय आले. चांगलं वाटतं बघायला. चांगलं वाटतं ना. हा, चांगलं वाटतं. आम्ही जसंही करतो, जशी आम्ही क्वेश्चन करतो, आता आम्हाला जसं जमतं तसं आम्ही सांगतो दादा. हा, बरं आहे. आम्ही आणि प्रोफेशनल गणेशोत्सवमध्ये नाहीये. पण भरपूर जण आले. हा. चांगलं आहे. हा दादा, थँक्यू सो मच. तू you. आम्हाला छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा मुंबईकर राज्य चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.